श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरुचे भजन करा हो दत्त गुरुचे भजन करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा मागे हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त बोला मागे हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त बोला मुखाने दत्त दत्त बोला मुखाने दत्त दत्त बोला मागे हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त बोला मागे हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त बोला मुखाने दत्त दत्त बोला मुखाने दत्त दत्त बोला शिवशंकर महादेव बोळा गळ्यात गरुड माळा शिवशंकर महादेव बोळा गळ्यात गरुड माळा सोम शंकर सोम शंकर सोम शंकर सोम शंकर वाटत से उच्चारावे पंचाक्षर वाटत से उच्चारावे पंचाक्षर दत्ता तुझा मला चंद कपाळीचे श्रीगंध 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 शिवशंकर महादेव मला शिवशंकर महादेव मला यांच्या गळ्यात तरुण माळा सोम शंकर सोम शंकर सोम शंकर सोम शंकर वाटत से उच्चारावे पंचाक्षर वाटत से उच्चारावे पंचाक्षर दत्त भक्त भजनाचा नाद माझ्या झोपडीत दत्त भजनाचा नाद माझ्या झोपडीत श्री गुरुदेव दत्त या गरीबाच्या झोपडीत श्री गुरुदेव दत्ता तुझा मला चंद कपाळीचे श्रीगंध दत्ता तुझा मला चंद कपाळीचे श्रीगंध शिवशंकर महादेव बळा शिवशंकर महादेव बळा दत्ता तुझा मला चंद कपाळीचे श्रीगंध दत्ता तुझा मला चंद कपाळीचे श्रीगंध शिवशंकर महादेव बळा शिवशंकर महादेव बळा यांच्या गळ्यात धुंद माळा दत्त दत्त लागले मधुर ज्ञान दत्ता भक्तीचा मला चंद दत्त भक्तीचा चंदन माझ्या झोपडीत श्री गुरुदेव दत्त या गरीबाच्या झोपडीत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेवे नमो नमः गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
कार्तिक पौर्णिमा आपण दरवर्षाप्रमाणे साजरी करीत आहोत। याही वर्षी आपण हा कार्यक्रम आनंदाने उत्साहाने पार करण्यासाठी जे काही शिष्य आणि भक्तमंडळ या ठिकाणी जमलेले आहेत, यांना गुरुबोधाचा उपदेश काय असतो याबद्दल आज थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि तो का करावा याबद्दलचं ज्ञान प्राप्त करून देणार आहे। बघा, गुरु काय असतात हे सगळ्यांना समजणं महत्त्वाचं आहे आणि गुरु का करावा हेच देखील माणसाला मनुष्य जन्मामध्ये आल्यावर समजणं गरजेचं आहे। म्हणून या ठिकाणी थोडासा एक मी माझ्या मनाने लिखाण केलेला हा एक गुरुबोधाचा उपदेश एका वचनात आहे। हे तुम्हाला सगळ्याला मी या ठिकाणी जे काय तुम्हाला तुमच्या बुद्धीला पटेल असं ज्ञान देणार आहे आणि ते जर सगळ्यांनी जर समजा मनन केलं, चिंतन केलं, त्याचं जर आपण अध्ययन केलं तर खरोखरच आपल्याला मनुष्य जन्माला आल्याचं आणि मनुष्य जन्माला येऊन आपल्याला जे काय पाहिजे ते मिळवण्याचं साधन या ग्रंथामधून लेखनामधून केलेलं आहे। म्हणून काय आहे, गुरु माय ममतेचा पाजर भक्तासी साचार ईश्वाचा संसार। गुरुमाय ही कशी असती, ममतेचा सागर असतो आणि तो ममतेचा सागर त्यामध्ये या भवसागरापेक्षा महत्त्वाचा सागर आहे। हा भवसागरामध्ये तरुण जाण्याचा उपाय आहे, पण त्याआधी गुरु माय ममतेचा पाझर कसा असतो, त्या गुरुला तुमच्या ममतेबद्दल प्रेमाबद्दल कसा पाझर निर्माण होतो आणि तो जर आपण मनन चिंतन जर केलं तर त्याच्यातून नक्कीच आपल्याला घेण्यासारखं आहे। आता बघा, गुरु माय ममतेचा पाझर भक्तासी साचार विश्वाचा संसार। हा तुमचा केलेला संसार नाही, हा पूर्ण ईश्वराचा संसार भगवंत कसे करत्या तर भगवंताचं म्हणणं असं आहे, तुमच्यासाठी तुम्हाला भगवंताबद्दलचं प्रेम पाहिजे। जर प्रेम असेल भगवंताबद्दलचं तर तुमच्या भक्तीचा काही ना काही प्रमाणामध्ये तुमचा भगवंत ती भक्ती आपल्यापर्यंत पोहोचल्याचं तुम्हाला निरूपण करीत असत्या। पण कसं, जर भक्ती जर तुमचं प्रेम जर खरं नसेल तर तुमची भक्ती खोटी असेल। भक्ती जर खोटी असेल तर तिथं भगवंत नसेलच आणि म्हणून प्रेम सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि प्रेम जर असेल तर ती भक्ती खरी असते। खरी भक्ती असेल त्या ठिकाणी भगवंत देखील असतोच आणि भगवंत ती भक्ती घेण्यासाठी, ते प्रेम घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रगट होत असतो। म्हणून या ठिकाणी या वहीतून असं म्हणलेले आहे, गुरु माय ममतेचा पाझर भक्तासी साचार ईश्वाचा संसार परी अहंकार नसे चित्ती। कसा, ही जर भक्ती करायची असेल, हे प्रेम भगवंताला दाखवायचं असेल तर मी प्रेम भगवंतावर करतो याचा अहंकार नसायला पाहिजे आणि तो जर अहंकार असेल तर तुमची भक्ती व्यर्थ जाते। भगवंत ती भक्ती तुमची स्वीकारत नाही आणि तुम्हाला मोक्षाच्या मार्गाला मिळत नाही। म्हणून जर ईश्वर भगवंताला जर आपलं करायचं असेल तर तुम्हाला भगवंताला श्रद्धेनं, मायेनं, ममतेनं प्रेम दाखवावं लागेल। मग तुमच्या प्रेमामध्ये ती भक्ती फुलून जाते आणि त्या भक्तीमध्ये तो भगवंत रंगून जातो। त्या ठिकाणी तो भगवंत साक्षात उभा राहतो। त्याकरता या ठिकाणी हे जे या वहीमधून निरूपण केलेलं आहे ते म्हणत्या, स्वयं निज रूप होऊन या आपण साधिती कल्याण जगताचे। म्हणजे ते इतकं काय तुमच्या भक्तीत तल्लीन होत्या आणि त्या भक्तीला पाहून त्या ठिकाणी ते सागर होत्या, म्हणजे उभे राहत्या। म्हणून त्याच्याकरता तुम्हाला काय नको, तुमच्या मनाला चित्ताला शिवलली पाहिजे ते अहंकार आणि त्या अहंकाराने म्हणजे इतके येड। भगवंत म्हणतो मला असा भक्त आवडतो, तर त्याला जगाची कुठली लाज उरली नाही, येडा भक्त आवडतो। म्हणून भगवंताला भक्तीची गरज आहे आणि तुम्हाला प्रेम दाखवायची गरज आहे।
म्हणून ते म्हणले मोक्षरूप हाती घेऊन या संपत्ती. भगवंताजवळ काय नाही, धन नाही, दौलत नाही, कारण त्यांच्याकडे धन दौलत येणार कुठून. त्यांचा नारा आहे, हमारे बगल में दो झोली आहे, एक में भस्म है, एक में भिक्षा है, दर दर की ठोकरे खाते, घर घर माँ है, घर घर बाप है. हम जंगल में रहते, पहाड़ में रहते, हमने किसी को कुछ दिया नहीं और हमने किसी से कुछ लिया नहीं. जर कदाचित ज्या ठिकाणी काही जर देऊन घेऊन जर भक्ती होत असेल तर ती भक्ती नसती. या ठिकाणी काय द्यावं लागतं तर भगवंताला तुमचं प्रेम लागतं. आणि ते जर प्रेम तुम्ही देत असाल भगवंताला तर भगवंत तुमच्या भक्तीची भिक्षा स्वीकारतो. त्याकरता भगवंताला त्या ठिकाणी येऊन बसावं लागतं, उभं राहावं लागतं. म्हणून आपण अशी भक्ती करा त्याच्या भगवंताजवळ काय आहे तुमच्यासाठी, मोक्षरूपी हाती घेऊन या संपत्ती. ती संपत्ती त्याच्यातून तुम्हाला थोडी 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 प्रत्येकाला तो वाटत असतो. आणि जना लागली ती भक्ती, पण ती भक्तीचे भूषण मस्तकी धारण, म्हणजे भगवंताला तुमच्या भक्तीचा एवढा अभिमान असतो. आणि त्या अभिमानाने भगवंत तिथं लीन होतो. आणि तुमची भक्ती पाहून भगवंताला त्या ठिकाणी रमून जावं लागतं. मग हे जर केलं असं भक्तीचे भूषण मस्तकी धारण करी नारायण स्वामी म्हणे. आमचे स्वामी गुरु महाराज म्हणतात जर अशी भक्ती केली तर त्या ठिकाणी काय होतं, भगवंत लीन होतो. अशा गुरु शरण जा की गुरु माय ममतेचा पाझर, ते तुम्हाला भगवंताचं रूप दाखवतील. भगवंतांनी तुमच्या भक्तीचा स्वीकार केला ते साक्षात तुम्हाला कळल, तुमच्या मनाला कळल पटल. अशा पद्धतीचा गुरु करा. तर जेणे गुरुनं तुम्हाला जेव्हा त्यांच्याजवळ घेतलं, त्यांचा तो ममतेचा पाझर त्यांनी दाखवला, तर त्याच्यातून तुम्हाला काय मिळेल, भगवंताची भक्ती. आणि त्या भक्तीमुळं काय मिळेल, भगवंत. म्हणजे बघा अनेक लोकांच्या तोंडून मी ऐकलेलं आहे. मी काय माझ्या तोंडून काही माझं स्वतःचं सांगत नाही. मला बरेचसे लोक या ठिकाणी सांगतात, बाबा दत्तात्रय माऊली आमच्या स्वप्नात आले, तुम्ही आले, आम्हाला आशीर्वाद दिला. या सगळ्या काही गोष्टी त्या मला पटत नाही. पण ज्याच्या त्याच्या मनाला पटावा यासाठी भगवंताची भक्ती करण्यासाठी प्रेम भगवंताला दाखवा. म्हणून भगवंत त्या ठिकाणी उभा राहतो. म्हणून काय म्हणलेलं आहे, ममतेचा पाझर ते की गुरु आपला मनुष्य जन्माचे कल्याण व सार्थक करून देऊ शकतो. अशी भक्ती त्या गुरुच्या सानिध्यातून करा. असा गुरु करा तर त्या गुरुला तुमची तळमळ वाटली पाहिजे, तुमच्या भक्तीची तळमळ वाटली पाहिजे, तुमची भक्ती भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचवण्याचे काम केले पाहिजे. असा तो ममतेचा पाझर असा गुरु करा. त्याकरता गुरुची भक्ती भावाने भक्तिभावाने सतत आपण केल्याने आपण भगवंत परमात्म्याच्या सानिध्यात राहून भक्ती मनोभावे कराल. मनुष्य जन्मात परमात्मा आपल्याला करण्यास विलंब लागणार नाही. अशी जर आपण गुरुच्या माध्यमातून ही जर भक्ती केली भगवंताची, श्री गुरु दत्तात्रेयाची, नवनाथाची, महादेवाची, जे काय आपल्या मनामध्ये इच्छेमध्ये दैवत असेल त्याची, तर ते आपल्याला काय देणार, धन देत नाही, दौलत देत नाही, तर देतं काय, सुख आणि आपल्याला मोक्ष. आपण बघा ना, आपल्या पिढी आपल्या वाडवाडी मेले, त्यांनी त्यांच्याजवळचे काय असं प्रॉपर्टी, संपत्ती, धन दौलत, जाताना ते घेऊन नाही गेले, इथं सोडून गेले. कारण ते नेण्याचं साधन नाही. त्यांचं आयुष्य संपल्यानंतर त्याला प्रत्येकाला जावंच लागतं.
आणि मग ते ज्या राहिलेली संपत्ती संततीच्या नावे केल्या जाते. मग त्या संततीला संसार, प्रपंच आणि परमार्थ हे या ठिकाणी सोडून जातात. पण याच्या बरोबर एक वस्तू सोडली जाते, ते संस्कार. ते संस्कार जर आपल्यात असेल, आपल्या परंपरेला आपण सोडत नाही. कधी कधी काय होतं, एखाद्या कुटुंबाला संस्कार नसतात आणि त्या संस्कार नसलेल्या कुटुंबात एखाद्याचा जर जन्म झाला आणि त्याला छंद लागला भक्तीचा, तर तो काय करतो माहिती का, आपला मार्ग सुटतो, आपल्या मार्गाने चालतो. तो चालत असताना भगवंताला इतका आनंद होतो. निसंस्कारी कुटुंबामधलं निसंस्कारी कुटुंबामधला एखादं जर भक्ती करीत असाल तर भगवंत त्याच्याकडे धाव देतो आणि त्याला मार्गदर्शन करतो. त्याला एखाद्या टायमाला आशीर्वाद देतो, साक्षात्कार देतो. आणि त्या साक्षात्काराने काय होतं माहिती आहे का, त्याच्यावर ते संस्कार निर्माण होतात. म्हणून काय करायचं, गुरुची भक्तिभावाने सतत आपण केल्याने आपण भगवंत परमात्म्याच्या सानिध्यात राहून भक्ती मनोभावे करा. म्हणून त्यांना परमात्मा आपला करण्यासाठी विलंब वेळ लागत नाही. आणि ती भक्ती करा. भक्ती आपलं स्वार्थ झालं म्हणून भक्ती करू नका. अशी भक्ती करा तर त्या भक्तीमुळं आपलं हित झालं पाहिजे. स्वार्थ नको आपल्याला. स्वार्थ हा क्षणभराचा आहे. त्या क्षणभराच्या सुखामध्ये दुःखाचे भोग तयार होत असतात. म्हणून दुःख संकट नको, तर त्यासाठी कामात काम मन काहीतरी राम. म्हणजे तुम्हाला भगवंताची भक्ती करताना काही आता जसं येते, गुरुना इथं सत्यनारायणाची पूजा केली म्हणजे त्यांनी शिकवलं, असे हात जोडा, असं म्हणा, असं बोला, याने भगवंत ती भक्ती घेतो का? नाही. भगवंताला भक्ती कशी लागती, त्या भक्तीमध्ये तुमचं प्रेम पाहिजे. त्या प्रेमाच्या अनुषंगाने भगवंत भक्तापर्यंत पोहोचतो. म्हणून भगवंताला काय लागतं, नुसता आपला करून थांबू नये. भगवंत आपला करून थांबू नये. मग काय करावं, तर जन्मजन्मीचे नाते भगवंताशी राहावे, अशी भक्ती करावी. व परमेश्वर युगानुयुगे आपल्याच व्हावं यासाठी आधी गुरुचा शोध करायला सांगले. म्हणजे तो भगवंत आपलाच राहायला पाहिजे. भगवंताची भक्ती करताना ही भगवंताची भक्ती गुरुच्या अनुषंगाने होती. गुरु जर नसल तर त्या भक्तीमध्ये काही अर्थ नसतो. म्हणून गुरुच्या स्वाधीन असावा आणि गुरु आपल्या भक्तीचा स्वीकार करतो. म्हणून त्याकरता कसं, युगे आपला व्हावा यासाठी आधी गुरुच्या उपदेश बोधाचे ज्ञान प्राप्त करावा. म्हणजे गुरु सांगल, ज्ञान सांगतो, बोध करतो, उपदेश करतो. म्हणजे तुम्ही म्हणाल बोध काय, उपदेश म्हणजे काय, आम्हाला या गोष्टीचं ज्ञान नाही. म्हणजे उपदेश करतो म्हणजे तुम्हाला जसं तुमच्या घरात पाहा, एखादा उपदेश करतो. काय उपदेश करतो, तो उपदेश असा करतो, जा रे
तिकडल्या वावरामध्ये कामाला लाग. आहो धर तिथं बाईला सांगतो जाय त्याच्या मागं न्याय घेऊन जाय. भाकरी नेल्या तर तिथे काय चाहिए गबळ गोळा कर. हा काय राहतो आदेश. आलं लक्षात. पण या ठिकाणी आदेश नाही उपदेश. तुम्ही असं करा अशी भक्ती करा जेणेकरून भगवंत तुमचा होईल त्याला उपदेश म्हणतात. आणि त्याबरोबर बोध म्हणजे त्याचं ज्ञान. ज्ञान कसं की भक्ती तुम्हाला करता आली पाहिजे त्याबद्दलची माहिती कशी करायची. त्याला फुलं जमा करा, अगरबत्त्या जमा करा, कापूर जमा करा, नारळ न्या, फोडा, मग तिथे प्रसाद ठेवा अशी भक्ती नाही ती. भगवंताला तुमचं प्रेम लागतो. त्या प्रेमानं तो तुमची भक्ती स्वीकारतो. त्या ठिकाणी भगवंत असतो. जिथं प्रेमच नाही तिथं भक्ती नाही. जिथं भक्ती नाही तिथं भगवंत नाही. कारण ते मिथ्या आहे. ज्या ठिकाणी अशी भक्ती नाही ते मिथ्या आहे. आणि ज्या ठिकाणी भक्ती आहे तो भगवंत आहे. आणि ती भक्ती मिथ्या होत नाही. म्हणजे तुम्हाला मोक्ष दानापर्यंत भगवंत नेतो पोहोचवतो. पुढे सारखा सगळे पुढे तर अशी भक्ती करा जेणे युगे आपला व्हावा यासाठी आधी गुरुच्या उपदेश बोधाचे ज्ञान प्राप्त करावे. बोध उपदेशाचे ज्ञान बऱ्याच भावी भक्तांना नसते. कारण प्रत्येकाला सगळ्याला माहीत नाही गुरुचा उपदेश काय, बोध काय, ज्ञान काय. मग भक्तीत आपण करतो, कुठल्या मंदिरात गेलो घंटा वाजवतो, हात जोडतो, डोकं ठेवतो आणि मग वरून भगवंताला म्हणतो जगाला पावला तर खोटा मला पावला तर खरा. मग देव खरा की खोटा तुम्हाला ठरवण्याचा अधिकार काय. तुम्हाला तेव्हा अधिकार. जसं उदाहरण जग्याबाईने देवाला शिव्या घातल्या, तुझी रानरडकी हो. आलं लक्षात. तो अधिकार प्राप्त करायचा असेल तर जग्याबाईला गुरु नामदेव होते म्हणून तिला अधिकार पोचत होता भगवंताला शिव्या देण्याचा. तुम्हाला अधिकार नाही अशा विकार गोष्टी मागण्याचा. कारण भगवंताला प्रेमाची भक्ती लागते आणि ते प्रेम मिळवून देण्याचं काम गुरुच करतो. पण गुरु कोणता करतो त्याच्यातला तो पोटकिडा असायला पाहिजे. त्याचं ज्ञान त्याला असायला पाहिजे. ते ज्ञान कुठलं असायला पाहिजे. भगवंत भक्ताचा कसा होईल हे करून देण्याची शक्ती लागते. त्या ठिकाणी तो भगवंत येतो तेव्हा आपल्या भक्ताला मागं पुढे राहून सांभाळतो. आता थोडंसं गीतेमधलं मी असा म्हणजे मला काही ज्ञान नाही, मी ग्रंथ वाचत नाही. मी फक्त माझ्या श्री गुरु दत्तात्रेयचे ग्रंथ आणि माझ्या मनात आलेल्या कल्पना याच्यावरच चालतो. पण मी गीतेतलं एक उदाहरण असं अनमोल माणसाच्या तोंडून ऐकलं होतं. ते असं ते माझ्यावरच बोलत होतं आणि मग त्याच्या प्रश्नाची उत्तरं देणं मला भाग पडत होतं. पण मला एवढं ज्ञान नाही, त्या बाहेरच्या गोष्टीचं ज्ञान नाही भगवंताच्या. ते मला म्हणलं तुम्हाला किती शिष्य आहे बाबा. आणि मी येडपाटाला बसकत म्हणलो मला 42 शिष्य आहे. मी सगळे तुमच्यासारखेच आहे का. म्हणलं माझं मी जर माझा समजा मी एखाद्याचा बाप आहे माझे पोरं तसेच राहणार ना. मी दारू पिता असेल तर माझे पोरं काय माळा घालून येईल का. तर माझ्यासारखेच हो मी जर माझे पोरं आहे हे म्हणलं बाबा मला शिष्य करून घ्या ना. मी बरे आपली संख्या वाढ राहिली घेतलं त्याला शिष्य करून. त्याला बोध केला, उपदेश केला, अनुग्रह दिला आणि ते हळूहळू दररोज बसायचं. मी म्हणायचो आपले एवढे 42 शिष्य घोसडीचे 8-8 दिवस आपल्याला भेटत नाही. हे किती माय प्रेमळ आहे. दररोज येतं दर्शन करतं, माझे फायदा घेतं, माझ्याजवळ बसतं, गप्पा आणतं. म्हणलं असा शिष्य आता पहिल्यांदाच आपल्या जीवनात आला. मग ते काय म्हणलं बाबा तुम्ही अंतर्यामी दिव्य शक्ती ब्रह्मज्ञान सगळं तुम्हाला हो. मी गंज बुवा पाहिले पण तुमच्यासारखा नाही. मला कुठे कळत आहे खवडं बोलत. मी बाबा त्याची कृपा झाली त्याने मला दिलं. मला काय माझ्या गुरुनाने दिलं एवढं त्याने मला दिलं.
माझ्या गुरुनं मला आशीर्वाद दिला, अनुग्रह केला, उपदेश केला, बोध दिला, संचार दिला. पण हे जे तू विचार राहिलं हे नाही दिलं का अंतर्यामी दिव्य शक्ती ब्रह्मज्ञान हे मला भगवंताने दिलं. तेव्हा तुमची प्रश्न लई दूर दूरपर्यंत आहे बरं का. संभाजीनगर, जालना, फार आमच्या भागात आहे म्हणे, सातारा, सांगली, लांबून लांबून लोक येतात. नाशिकचे तर लई लोक येतात बाबा तुमच्याकडे. मग माझं मन झालं म्हणून तुम्हाला गुरु करायचं. म्हणलं आता तुला दिलं ना, अनुग्रह दिला, गुरु केलं चालू, तू माझा शिष्य, मी पत्करलं तुला. तो म्हणे बाबा मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? मी म्हटलं चांगलं विचारित असेल. तिला खोट होतं. तेव्हा तुम्हाला एवढं मिळालं, तुम्ही एवढ्या लोकांचं ज्ञान पाहत्या सांगत्या आणि बऱ्याचशा मंडळीला तर माहिती आहे हुबेहूब सांगत आपल्या जीवनातलं सगळं सांगत. मग बाबाचं का नाही बाबा सांगत. ते म्हणलं बाबा तुम्हाला एक प्रश्न करायचाच कर. ते म्हणे तुम्ही एवढं लोकांचं पाहत्या नीट करत्या, तुम्ही तिथली गोष्ट सांगा द्या, मग तुमचं स्वतःचं का नाही पाहत म्हणते. मला पटलं ते खरं आहे. मग आपण सगळ्या जगातच तरी बसला ना, आपलं स्वतःचं का नाही पाहत आपण. पण भगवंताने काय सांगितलं होतं, हे ज्ञान मी तुला जगाच्या कल्याणासाठी दिलं. कोणता अभंग येतो? गुरुकृपा गुरुकृपे विना नाही आत्मज्ञान, वावराची तू साधनाचा चिन्ह. सहज साधन सहज साधन गुरुकृपा जाण. जीवाची काढल्याने माझा पट नाही राहिलं. मी इतकं 2-4 महिन्यापूर्वी पडल्यामुळे गेली माझी बिघडली. ते मला बोलायला लागलं. मी म्हणलं खरं आहे याचं म्हणणं, आपल्याला एवढं ज्ञान प्राप्त झालं. अहो काही म्हणत असेल त्याला तरी काय अक्कल आहे, याला तरी काय अक्कल आहे. पण त्यानं मला बरोबर ओळखलं. अंतर्यामी दिव्य शक्ती ब्रह्मज्ञान मला काही साधा माणूस नाही दिसत. गुरु तर केला आपण, पण मग आपण आपल्या शंका दुरुस्त करायला काही हरकत नाही. मग ते म्हणलं तुम्ही पाच म्हणजे तुमचं भविष्य. मी जरी संध्याकाळी तयारी केली, आलो मंदिरात बसलो, माऊलीला हात जोडले, म्हणलं काही करा माऊली, आज मला माझं भविष्य सांगा. भगवंत थोड्या टायमात आले ना, क्या मांगता है बेटा? मला मेरा भविष्य क्या है? बोले अगले महीने में तू मरने वाला है. लागलं गटलट कापायला. आता काही करणे दिसत पा मनुष्याला जन्म आला तर मृत्यू येणारच, हे दोन्ही सत्याचे. पण अटळ काय? सत्य काय? सत्य काय? मृत्यू अटळ आहे, निश्चित आहे, पण सत्य आत्मा आहे. हे जे भगवंताने मला सांगितलं ना, मला हे पटतच नाही. म्हणजे तुला 1 महिन्यानं मृत्यू येणारच आहे, हे अटळ. मग मी घर बोललो, आला शिष्य मा ध्यान बेटा योगी याला मग यूज खाली काय म्हणलं तुला काय अक्कल आहे का? मला काही विचार तो म्हणलं. मी विचारलं म्हणलं भगवंताला, श्री गुरु दत्तात्रयाने सांगितलं 1 महिन्यानं मारणार आहे. म्हणजे जाऊ द्या बा, मरण तर कोणाला चुकत नाही बाबाजी, तुम्हाला काही वाईट वाटू देऊ नका. पण नंतर काय नाही, मृत्यूनंतर तुमचा जन्म काय? अरे म्हणले विचारलंच नाही मी. म्हणजे आज काही करा बसा तुम्ही विचाराच भगवंतावर. बसलो तुम्ही, मला लागली. श्री गुरु दत्तात्रय आले, त्यांनी सांगितलं तू मेल्यानंतर कुत्र्याचं पिल्लू होणार. त्याला म्हणलं लय अवघड आहे. आणि मी त्याला लगेच आल्या सांगलं, अरे काय तू काही विचारितो, मी काही विचारितो तेव्हा मी मेल्यावर 1 महिन्यात मी कुत्र्याचं पिल्लू होणार. म्हणजे जाऊ द्या हो द्या, पण कुठं होणार काय होणार हे तर विचारलं तुम्ही. मला याला सांगा आपलं ऐका, असं काम झालं आपलं. मग विचारलं भगवंता 1 महिन्यानं मी कुठं पिल्लू होणार कुत्र्याचं? ते आणि आमच्या ठिकाणी सागरी म्हणजे कुत्री आली का त्याला बांड काळं बांड पिल्लू होणार, ते तूच असणार. मग मी भगवंताला म्हणलं बाबा हे असे प्रश्नाचे उत्तर माझ्या काय नशिबाला आणला, कसा काय कोणी शिष्य आला ते त्याला विलाज नाही, तू विचारतं ते मला सांगावं लागेल. म्हणलं मग ते आलं, म्हणलं सांगितलं असं म्हणे. पण मग नंतर काय? तेव्हा हे बघा
गुरुमाऊली माझं लहान तोंड मोठा घास घेतो, तुम्हाला राग नका येऊन देऊ. तुम्हाला कुत्र्याचं पिल्लू झाल्यावर आम्ही मारू आणि तुम्ही परत मेल्यावर जीवन म्हणजे दुसरा जन्म येईल तो गुरुचा, तुम्ही परत आमचे गुरु व्हाल. मला लय पटलं, परत जन्म होतो गुरुचा. मी म्हणलं बाबा असं जर झालं ना तर पुढच्या जन्मात मी तुला गुरु करेन. मला तू शिष्य ह्या जन्मात झालं, मी पुढच्या जन्मात तुला गुरु करेन. त्याला लय आनंद झाला. त्याला घ्यायचं काय या भावामध्ये असं जर होत असं. मग परत मी देवाला विचारलं, श्री गुरु दत्तात्रेयाला विचारलं, भगवंता पुढे जन्म कुत्र्याचा झाल्यावर काय? ते म्हणे बाय तुझ्या शिष्याने तुला जी आयडिया दिली ती खोटी आहे बाबा. म्हणलं कसं? ते असं आहे म्हणे, कुठल्या जन्माला आलं तर नेमकं काय करायला लागतं म्हणे माहिती का आम्हाला? त्याला जग पाहावं लागतं तर त्याला मरण देतो. मी म्हणलं आता जग पाहायचं मग मरण म्हणलं आपल्याला ते मान्य करावं लागेल. म्हणजे डोळे उघडल्याशिवाय तुला मारता येणार नाही, कारण डोळे उघडून जग पाहावं लागेल. मी त्या जास्ती कधी डोळे उघड कधी डोळे उघड या शिष्याच्या हातामध्ये काट्या आणि आपल्या बाबाचे डोळे उघडले का काट्या घालायचं मारायचं. मेला का आपला गुरु होईल. जग जेव्हा डोळे उघडले हे सावध झाले, मी लागलो पळायला. ते माझ्या मागं पळाते, मी त्याच्या पुढे पळतो. पळता पळता मी थकलो ते थकले. त्याला म्हणलं थांबा रे, मला जर काठी मारली मी जर मेलो तर मी तुमचा गुरु होणार नाही. मग ते म्हणे का बरं असं? तर म्हणलं माझा जीव मला प्यार आहे आणि माझं जर तुम्ही जीव घेता असाल तर मी तुम्हाला त्रास देईल. तिथून पुढचा जन्मच मला माहीत नाही. सांगायचा अर्थ असा आहे की या मनुष्य जन्मातच तुम्हाला भगवंताची भक्ती करता येईल. या मनुष्य जन्मातच तुम्हाला मोक्ष मिळणार आहे. या जन्मातच तुम्हाला काय करायचं ते साधन करता येणार आहे. हे जर नाही करता आलं तर तुमचा पुढचा जन्म व्यर्थ जाईल. हे अण्णाबाबाचं वाक्य आहे. आणि हे मी तुम्हाला काही असं म्हणजे पटून गोष्ट नाही सांगितली, साक्षात असं मी विचार केला. स्वप्नातला शिष्य झाला आणि स्वप्नातल्या शिष्याला मी हे विचारित होतो आणि त्यांनी हे मला सांगितलं. त्याच्यातून माझा भ्रम गेला. तो कसा गेला की या जन्मामध्ये मी काय करू शकतो आणि हे जर केलं तर मला काय भेटणार आहे. मला फक्त स्वार्थ वाटत होता या भक्तीचा की मी श्री गुरु दत्तात्रेयाचा एकटाच माणूस पुत्र आहे असं मला वाटत होतं. नाही नाही नाही, या आपल्या पृथ्वीवर भूतलावर श्री गुरु दत्तात्रेयाचे माझ्यापेक्षा एकाचडी एक बलाची शिक्षा आहे आणि त्याच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना आहे. तशीच ही कल्पना माझ्या डोक्यात श्री गुरु दत्तात्रेयांनी बनली होती आणि म्हणून मी तो स्वप्नातला शिष्य केला आणि माझ्या स्वार्थासाठी मी त्याचा शिष्य व्हायला तयार झालो होतो. पण नंतर माझा भ्रम गेल्यावर मला कळालं की या जन्मातच आपल्याला मोक्ष आहे आणि या जन्मानंतर पुढचा जन्म सतत भगवंताची भक्ती करावा, योगे योगे भगवंताची संगत मिळावी अशी भक्ती करण्याचं मी त्या दिवसापासून ठरवलेलं आहे. बर पुढं काय म्हणाले ते गुरुमुखे भगवंत भक्ती बद्दलचे ज्ञान घ्यावे आणि आपल्याला म्हणजे तुम्हाला गुरुच्या मुखातून आपल्याला भगवंताची भक्ती कशी करायची याचं ज्ञान घ्या. कारण गुरु करा, गुरु असा करा की ज्याला भगवंताबद्दलचं ज्ञान प्राप्त आहे. आणि इतर मग जनगुरु मनगुरु ब्रह्म सनातन गुरु जगी गुरुचं गुरु असे गुरु करून तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणून गुरुचे गुण आणि अवगुण शोधा, त्याचे लक्षणं बघा. नंतर गुरु आपल्याला सर्व संपन्न आहे असा वाटला तर गुरु करा आणि तो गुरु आपल्याला मोक्षाच्या मार्गापर्यंत नेतो याची खात्री करा. त्याचा अनुभव घ्या तरच खात्री होईल.
पण यासाठी या दोन्ही गोष्टीसाठी अनुभवासाठी आणि खात्रीसाठी तुम्हाला संकटाचा सामना करावा लागेल, प्रसंगाचा सामना करावा लागेल. तो जर केला तर तुम्ही मनुष्य जन्मामध्ये भगवंत आळाला तुम्हाला पाहिजे तो मोक्ष मिळून तुम्ही सहज आपला देह भगवंताच्या चरणाशी अर्पण कराल. त्याकरता ज्ञान घ्यावे, मग मनुष्य आत्मा आनंदी होऊन भगवंत भक्ती मार्गाचा स्नेह होतो. मग आपण केलेली भक्ती वाया जात नाही. आपण जर असा गुरु केला, त्या भगवंताच्या अनुषंगाने आपण भक्ती केली तर आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक होतं, तो वाया जात नाही. ह्याबद्दल भक्तीचा स्वीकार करू नये किंवा इतरांना आपल्या बाह्य मार्गाने नेऊ नये. कुठल्या सांगावांगीवरून तुला काय करायचं, तू दत्तात्रया पुढे डोकं ठेव, तुला ते जे मागायचं ते माग. मग हे काय मागत, जगाला पावला तर देवा तू खोटा, मला पावला तर खरा म्हणत. भगवंतालाच काय खरा आणि खोटा, भगवंत आहे तिथंच आहे. भगवंत कुठं आहे, तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. पण तुमच्या हृदयात असल्याची जाण तुम्हाला होत नाही, म्हणून तुम्हाला गुरु हे ज्ञान प्राप्त करून देतो आणि भगवंत तुमच्या हृदयात खेळतो, तेव्हा तुम्हाला कळतं. त्याला कळून घेण्यासाठी आलं की नाही तुमच्यावर संकट आहे की नाही, म्हणजे त्याचा अनुभव घेण्यासाठी, खात्री पटवण्यासाठी गुरु ज्ञान प्राप्त पाहिजे. ते जर असं तर तुमचा मनुष्य जन्म सहज मोक्षापर्यंत पोहोचू शकतो. मग ते कशी भक्ती पाहिजे, बाह्य भक्तीचा स्वीकार करू नये किंवा इतरांना आपल्या बाह्य मार्गाने घेऊन जाऊ नये. बाह्य भक्तीपासून दूर राहावे. बाह्य भक्ती म्हणजे वरची वर बोलणं, तुला काय करायचं मी आहे, तू भगवंत कसा असतो पाय. दुसरं, या भक्तीमध्ये राहावे. अंतर्यामी भक्तीपासून भगवंत दूर जात नाही. ज्याच्याकडे अंतर्यामी दिव्य शक्ती आहे, ब्रह्मज्ञान आहे, तिथून भगवंत कधी आलत नाही. कारण त्या भगवंताला अशा भक्ताची गरज आहे. काय, तो भगवंताचा भक्त कसा असायला पाहिजे, हे भगवंताचं भक्तीचं ज्ञान जगापर्यंत पोहोचवणारा, त्याच्या मनामध्ये कुठलाही संशय नसला पाहिजे. भक्ती मार्गाने कसं न्यायचं आहे, एखाद्याने उलट सुलट प्रश्न केले, त्या प्रश्नाचे उत्तर देता आले पाहिजे. त्याला काम, क्रोध, मद, मत्सर, वासना या गोष्टीपासून दूर जावं लागतं. तेव्हा तो साधू प्राप्त करून साधू बनतो. जो साधू बनतो त्याला साधनाची गरज नसते. आणि ज्याला साधन करायचं आहे, गुरुची भक्ती जाणं तेव्हा भगवंत भक्तीला स्वीकार करतो, भक्तात वास्तव्य करतो. या विश्वासाठी गुरुच्या मुखातून बोध उपदेशाचे पालन करा. आपल्या भक्तीचा भाग भगवंतापर्यंत गुरु नेऊन देतात. आपण जे बी भक्ती करू त्याचा जो भाग भांडवल आहे, आपण केलेली भक्ती, उदाहरण हरिपाठ आहे की नाही. तुम्ही बरेच स्त्रिया हरिपाठ करत्या, टाळ वाजत्या. तिथे मंदिरामध्ये कधी कधी सगळ्याला टाळ नसत्या, मग काही टाळ्या पिटवत्या, बरोबर आहे की नाही. मग तिथं कमी जादा उभी होतो. काही बाय टाळ काय घालते, देतोच नाही दुसरीला, ते मला देणदाचा वाद, तेव्हा तुला नाही आणता येत का, आहे की नाही. तिथं भेदभाव. त्या भगवंताच्या भक्तीमध्ये जाती भेद नाही. कोणत्या जातीचा आहे भगवंताला घेणं नाही देणं नाही. कोण कुठल्या आश्रमात आहे भगवंताला त्याच्याशी घेणं नाही. मग भगवंताला काय घेणं आहे, तुमच्या प्रेमाच्या भक्तीचा तो आदर करेल अशी प्रेमाने भक्ती भगवंताला लागते. त्याला टाळ किंवा टाळ्या पिटवायची गरज नाही. तुमच्या हृदयाचे ठोके बघा घंटा आम्हाला हरिपाठात गेलो गैरून गेलेले, तर भगवंतांनी आपली भक्ती घेतली हे तिथं तुमच्या मनाला सिद्ध होतं. पण तुम्ही जर समजा यातून जर असे लोक शंका घेत असाल तर तुमचा हरिपाठ करून व्यर्थ जातो.
मग आंतर्य भाव जागे नारायण, आंतर्यामीचा भाव नारायण जागा करतो. जाणे नारायण सुलभ साधन भक्ती मार्ग जाणं. सगळ्यात सोपं साधन कोणतं आहे? भक्ती मार्ग. ती भक्ती तुम्हाला माहीत नाही म्हणून त्याच्याकरता गुरु करावा लागतो. गुरु डबल काम करतो, तुम्हाला त्या भक्तीचं ज्ञान प्राप्त करून देतो आणि तुमची भक्ती भगवंतापर्यंत पोहोचवतो. ही हवी त्याची असते, असा तो गुरु पाहिजे. दुसरी गोष्ट, भक्तीविना योग साधने दुर्घट. तुम्ही किती योग साधा, किती साधना करा, किती सत्यनारायणाच्या पोथ्या करा, किती भगवंताच्या पोथ्या गाठ्या वाचा, अहो पुढे पाठ मागं सरसापाटच. का तर गुरु नाही. बिगर गुरुचं गुरु चालू देऊ नका आणि चालवून घेऊ नका. तर छोटा मोठा गुरु करा, पण असा करा तर त्याचं मन निर्मळ आहे, त्याची भक्ती निर्मळ आहे आणि त्या भक्तीमध्ये तो भगवंत देखील त्या ठिकाणी निर्मळ रूपाने उभा राहील. तेव्हा आपलं कुठं मोक्षाचं साधन होतं. म्हणून काय रीती सिद्धी वाट सांगितली बघ भाविकांची चिंता वाये भगवंत सुखे पावती पहिलं पार. अशा शिष्याला भगवंत अशा भक्ताला त्याची चिंता वाहतो, काळजी करतो, त्याच्या रस्त्यात आलेले काटे दुःख दूर करतो आणि त्याला कुठवर आणतो? पैलपार. पैलपार माहिती आहे का काय? अनंतात विलीन होणे. अनंतात विलीन होणं म्हणजे मरण नाही. भगवंताच्या आत्मज्योतीमध्ये आपली आत्मज्योत सामावून जाणे. ती कशी? जर आपण अशी भक्ती केली तेव्हा स्वामी म्हणे येथे भावाची प्रमाण ओळखावी कोण गुरुमुखे. याची खून जर ओळखायची असेल तर गुरु करावाच लागल आणि गुरुच्या मुखातून जेव्हा शब्द निघल ऐकले तेव्हा साक्षात्कार आपल्याला भगवंत करून दाखवेल आणि तो फक्त आपल्याला त्याचा साक्षी आपल्याच एकाला, दुसरे नसत्या. तुमच्या शेजारी टाळ वाजवणारा सुद्धा नसतो, कारण त्याची साक्षात त्याच्या आत्म्याला जाणून येते आणि ते जगाला सांगायला गेलं तर त्याला विश्वास नाही. तो म्हणतं खरं आहे का? मग माझं तर मला झालं असं तो सांगतं तर खरं म्हण. मग त्याच्या खऱ्या खोट्यापर्यंत जाऊ नका. तुमची भक्ती तुम्ही सावधगिरीने करा, पण गुरुच्या अनुषंगाने करा. येथे भक्ती भाव याप्रमाणे असतो नसता गुरु मुखातून आपण केलेली भक्ती पूर्णपणे गुरुमुखातून ऐकण्यास मिळते. कशी करावं तो गुरु आपल्याला सांगतो. त्याच्या तोंडून ती भक्ती ऐका, तशीच करा तर भगवंत तिथे सादर होतो. ताबडतोब तुमच्या केलेल्या सेवेची तिथं तो तुम्हाला साक्षी देतो, म्हणजे त्याचा अनुभव देतो. ज्याने जे ज्ञान मनुष्य जीवाला होते ते भक्ती गुरु चरणातून निघालेल्या गंगेने, परंतु ती ज्ञानगंगा आपल्या मस्तकावर धारण करण्याची शक्ती गुरुचरणात असते. हे जे ज्ञान आपल्याला प्राप्त होईल ना ते कुठून प्राप्त होतं? आपल्या गुरुच्या चरणातून. त्या त्याच्या पायावर डोकं ठेवलं आपल्या डोक्यात झणका आल्या असं नका म्हणून याचे पाय काय गाळे. त्याच्यातून ते ज्ञान प्राप्त होतं आणि मग ते ऑटोमॅटिक आपल्या पूर्ण शरीरात रोमात खेळायला लागतं. ते कसं? ती शक्ती गुरुचरणात असते. या ज्ञानाच्या गोष्टी आपल्याला आपल्याजवळ असतात, पण गुरुच्या बोध उपदेशातून असत्या. मग त्याला ऑटोमॅटिक कळतं. शंकर स्वामीच्या मंदिरात जा, काही लोकांना अजूनही माहीत नाही गुरु शंकर स्वामी कोणते आणि गुरु नारायण स्वामी कोण. या समाधीवर पहिलं दर्शन आणि त्या समाधीवर मग दर्शन. मग आता वडिलाचं दर्शन घेतल्यावर मग मुलाचं दर्शन घ्यावं तसं काही नाही, पण तसं आहे. पहा कसं मचिंद्राचा प्रताप पुऱ्या विश्वाला माहिती आहे, बरोबर आहे. पण त्याच्यापेक्षा महाप्रतापी
आणि सशिष्य गोरक्ष होते. गोरक्षासारखी शक्ती नवनाथात कोणात बी नव्हती. बरोबर आहे. मग गुरुपेक्षा जास्त श्रेष्ठ का झाला तर तो महादेवाचा अंश होता आणि दत्तात्रयाचा सशिष्य बी होता. म्हणून गुरु गोरक्षनाथ हे नवनाथामध्ये श्रेष्ठ होते. नाही गुरुसेवा हे आपले पाहिले ध्येय असावे लागते. म्हणजे आपलं सेवा करायचं धैर्य असायला पाहिजे. आणि ते जर आपल्या अंगी नसल तर आपण बा चोरून काय लोक नाही. आपल्याला ह्या गोष्टीची काही घेणं नाही. पण तुमच्या माहिती असतो. आता बरेचसे लोक इथून जात्या आहे का नाही. पायात चप्पल आहे ती छातीला आणलं ते मंदिरात सांगत ती बोळ हात लावून छातीला मी आहे ना तुला काय कर तू बेसती नाही मी चालले कामाला काय आहे. मी पुरा आहे म्हणतो इथं पण रस्ता नाही तुझ्याकडे नाही. ते जास्त त्याचं सांगायची गरज नव्हती मला. पण तुम्हाला देवाची द्वारी उभा क्षणभरी तेले साधन साधले चारी हरिमुखे म्हणा हरिपाठ. बरोबर आहे. तुम्हाला जर त्या भगवंतासाठी एक क्षणसुद्धा तुमचा वाया जाऊ देत नाही मग तुमची भक्ती काय. बरोबर आहे. मग तुम्ही किती माळा घाला किती ज्ञान प्राप्त करू द्या पण तुमच्या पाठीशी गुरु ज्ञान नाही. आणि ज्याच्या पाठीशी गुरु ज्ञान आहे तो तिथं उभा राहील चप्पल काढील एखादा मला पायावर पाणी घेईल भगवंताला मनोभावे हात जोडील नंतरच पुढे जाईल. तो म्हणणार नाही आपला वेळ वाया चालला. तो असा नाही करणार. मी महानशिबाना खातो तो काय. मग आपले ध्येय असायला पाहिजे कसं गुरु ही खात्री शिष्याची माया असते आणि खरी माया असते. गुरुची खात्री जर झाली तर ती आपली शिष्याची माया असते. ती जगाचे कल्याण करण्यासाठी सतत तळमळत असते. सतत तळमळत. आता ज्याला माहिती असेल ती म्हणून असतं खरं आहे बरं का. पण काही म्हणा काय फेकू राहिला लांब फेकू राहिला चांगला काही पहा. आता मला काही उदाहरण द्यायचं नाही पण मग तुम्हाला पाठायला पाहिजे. थोडासा त्रास देतो मी एका शिष्य उभं राहिलो संतोष तूच सांग तुझी म्हातारी तो दवाखान्यात ॲडमिट केली कुठे केली का केली. डॉक्टर काय म्हणला. डॉक्टर तर म्हणे आता काही संभव नाही मग तरी आज जगत नाही. हा बरोबर आहे. आणि मग तू घाबरला आणि मला फोन केला. मी तुला काय म्हणलो घाबरू नको म्हणजे दवाखान्यात मी थांबू नको मी सांगत तसं का घरी ही म्हातारी आज जेव्हा खायला लागली हां मग तुम्हाला काय पाहिजे. मी येणार माणूस मला काही कळत नाही. बस मला त्रास नव्हता द्यायचा तुला. पण लोक काय म्हणते तू उभा राह. तुझी बायको तुला त्रास देत होती. सगळ्याच्याच द्यायच्या जे त्यांचे कारण वेगळे राहते. तुला काय सांगितलं बाबा मला बायको नको. अरे येडा आहे का घेऊन ये तिला. ते लोक मला मारायला दाखवते. तिथे गेलं ना लय आणते. तुला जर कोणा तुझ्या अंगाला हात लावलं तर मी माझा जीव ठेवणार नाही. गेला होता ना काही केलं उलट त्याला जीव खाऊ घातला आणि वाटी लावली का. पाठीशी गुरु बळ आहे. ज्याच्या पाठीशी गुरुचं बळ आहे त्याला काही तुम्ही मला आता या बा माझ्या मायबहिणीला उठवायचं नाही म्हणायचं नाही. एक असं आहे एकीच्या मनात सारखा संशय म्हणजे नवरा बाहेर कुठे गेला का साप तिच्या घरात येतोच. ती सापडलेली तिला सांगितलं कमी जादाला तो येणारच. तुला काही त्रास दिला का मग येऊ दे. त्रास दिल तर मी नाही. पण आता मला चौथं एक उदाहरण द्यायचं म्हणजे उदाहरण द्यायचं कारण भाऊला मी सांगितलं तुझ्या वडिलाला पित्र कर पण मी सांगतो तसेच कर. चूक होऊ देऊ नको. घरामधील समजा 12-13 वर्षाची मुलगी असत
आणि तिचं समजा MC आला आणि यायनं म्हणलं ते लेकरं त्याचं तरी काय होतं, यायनं स्वयंपाक केला पित्राचा आणि हे तुम्ही तोरण बांधलं, दाराला तोरण बांधलं तुम्ही बांधत्या का? त्या तोरणावर त्या तोरणाच्या काही पटीच्या वर्णाचा साप येऊन बसला. घरातले घरात बाहेरले बाहेर गेले पित्र उडत आहे गेले. आणि ते येणं मला फोन करतो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं केलं, शांतपणा नको करू, नीट राह, तुझ्याकडून चूक झाली. त्याला उतरवतो खाली, साप होता मांडीसारखा, काय ताकद आहे कोणाची घरात जायची बाहेर येईल. त्याला म्हणलं जाऊ दे बाबा, चुका होत्या लेकराच्या, जाय मी गेलं ती आहे गेली. पण त्याला शिक्षा दिली बरं का. ते बिचाऱ्याला मी पिठापूरला पाठवलं, त्याला आयुष्यात पिठापूर नाव ऐकलं असं कुठे माहीत नव्हतं. जावं लागलं तुझ्या. भगवंत कसोटी घेतो, कसोटीतून खात्री अनुभव देतो, तेव्हा कळतं की जगात कलियुगात भगवंत आहे. आणि मी सांगतो स्वतः, करता करता आम्ही द्वारपाल गेले, कली लागला, गायत्री मंत्राचा लोभ झाला, ब्राह्मणाची बुद्धी भ्रष्ट झाली, त्यांना धनलोभ झाला. म्हणून हे इथं भगवंत कलियुगात फास्ट आहे. पण कुठे आहे? शूद्राच्या घरी आहे. पण कसं आहे, भगवंताला आणायचं नाही, भगवंत आपल्याकडे आला पाहिजे. तर त्याला चिरकाळ जाण्याचा अधिकार नाही. म्हणून या जाधव कुटुंबामध्ये सांगतो तुम्हाला, मी असल अथवा नसल, पण हा आला इथं जाणार नाही, हा आला इथं जाणार नाही, हे माझं वाक्य आहे. आणि सगळ्या माझ्या शिष्याला माहिती आहे, अण्णा बाबा की बोली बंदूक की गोली. प्रत्येकाला शब्द दिला तो खरा करून दाखवतो. का तर मला भगवंताने दिलेले शिक्षण की तुमच्यासारख्याला भक्तीचा मार्ग दाखवून तुमच्या जीवनाचा मोक्ष तयार करून दिलं, तोपर्यंत मी म्हणत नाही. माझ्यावर प्रसंग येत्या, मी म्हणत नाही का मी लईच काही दूध तूप लावून जन्माला आलेला आहे. मी एक साधारण घराण्यात जन्माला आलेलो आहे आणि माझ्या घरामध्ये सगळ्याला संस्कार आहे असं मला सांगता येणार नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये असायला पाहिजे तो भगवंताचा भक्तच आहे. आणि सगळ्याला माहिती आहे माझी परिस्थिती काय होती, आज मी कुठं आहे. आणि ही भक्ती कशासाठी करतो? फक्त तुमची तळमळ म्हणून करतो. मला भगवंताची भक्ती करायचं आता काही गरजच राहिलेली नाही आणि ती करायची आहे. फक्त भक्ताला मार्गदर्शन देण्यासाठी भक्ती करतो. ज्या म्हणजे कसं असायला पाहिजे त्याची तळमळ, जणू काय व्यालेली गाय आपल्या वस्त्रासाठी तळमळत असते, अंबरडा फोडीत असते. गुरु देखील ज्ञान देण्यासाठी सतत तळमळत असतात. पण श्री गुरु दत्तात्रय म्हणतात, सर्व पशु पक्ष्यांचा मानवाचा भक्ताची भक्ती करण्याचा आनंद हा वेगळाच आहे. असं नाही की तुम्हीच भक्ती करत्या, पशु पक्षी सुद्धा भगवंताची भक्ती करत्या. पण कशी करत्या कोणाला माहिती आहे का? नाही. म्हणजे जेव्हा त्यांचा मनुष्य जन्म आलेला आहे त्यांनी त्या मनुष्य जन्माचा भगवंत आळवला आणि गुरुचं पाठीबळ ठेवलं आणि प्रत्येक जीवनीमध्ये त्यांनी जसं त्यांनी अवतार घेतले, पशु पक्षी प्राणी जे काय झाले तिथं सुद्धा ते रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करीत असत्या. म्हणून बघा, काही भगवंताच्या दरबारात मंदिरात तुम्ही ऐकत्या सर्प येत्या, सर्प येऊन जरी असल, पक्षी येत्या, काही सूचना देत्या, पण तुम्हाला काय नाही ते काऊन आढळत्या काय करत्या? ही देखील भर्तरीनाथाला अवतार देऊन ती भाषा कळवली होती. तसं इतकं ज्ञान प्राप्त करावं लागतं जे त्यांच्याकडे होतं तितकं तर नाही मिळणार, पण त्याच्या खालोखाल आपल्याला देखील ज्ञान प्राप्त होतं. म्हणून भगवंताची भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. आनंद पण भक्ती मार्ग खऱ्या अर्थाने समजून घेण्याची गरज आहे. तो समजला पाहिजे, त्याला वेळ नाही लागत, क्षणभर का होत नाही. भगवंताची भक्ती कामात काम, काहीतरी म्हण राम,
तुम्ही काम का धंदा करीत असन, भांडे करीत असन, स्वयंपाक करीत असन, काय मुलाबाळाची सेवा करीत असन, तर तुमच्या मुखामध्ये फक्त भगवंताचं नाव पाहिजे. ते कुठलं की तुम्हाला जो भगवंत आवडतं त्याचं नाव घ्या. मी म्हणत नाही नवनाथाचं घ्या, दत्तात्रयाचं घ्या, महादेवाचं घ्या. तुम्हाला जो बी भगवंत आवडला त्याची भक्ती करा. ती भक्ती मात्र गुरु करून करा. त्या भक्तीची नवलाई अद्भुत आहे. पण जया असा गुरु असेलच राहतं, तो तिथे तिला दाखील वाट. सद्गुरू श्रेष्ठ लागतो, त्याचा अनुभव असला पाहिजे, त्याला खात्री पटली पाहिजे. मग तो आपल्या भक्ताला, आपल्या शिष्याला तसं ज्ञान प्राप्त करून देतो. भक्ती दाखवील खरी वाट नाही, तपी कधी साधेतील ती भक्तीची वाट. सावधता आली नाही तर तेव्हा असाधक त्या भक्तीची चावटी वटवट करीतो. त्याच्या काय त्याला काय येतं, गेला काय येतं, मलाच येतं, तुम्ही मागले ज्ञान मी तुम्हाला शिकवतो, मला मी चूक करता येतो, मला करणे करता येते. तुम्ही हे शिकणार आहे का? करण्याकौतला करणार आहे का? तुमच्या जीवाचं हित काय आहे ते शिकवा आणि ते शिका. याच्यामध्ये आपला काही संबंध नसतो. त्या ठिकाणी निंदा तेव्हा त्याला भक्तीचा लाभ मिळत नाही. लोकांची टीका करतो, निंदा करतो, कुची निंदी करतो, अशाला भगवंताच्या भक्तीचा लाभ मिळत नाही. जर का श्रेष्ठ गुरु लाभला तर ब्रह्मरंध्रापासून कळू लागते ते महालिंगा लिंगातेपर्यंत निर्माण निरामय निर्विकार ते बिन निर्गुणी निरामय निराभास आहे. हे शिका. काय भगवंत कसा आहे? निर्गुणी निराकार आहे. हात नाही, पाय नाही, नाक नाही, डोळे नाही, रंग नाही, रूप नाही, कानाने ऐकत नाही, हाताने घेत नाही, डोळ्याने पाहत नाही, तरी लहान थोराला तो सांभाळतो. असा तो भगवंत. त्याला बघण्यासाठी, त्याचं स्वरूप बघण्यासाठी गुरु करून भक्ती करा तर भगवंत तुम्हाला जरूर मोक्षापर्यंत नेऊन पोहोचवतो आणि ते मार्गदर्शन तुम्हाला सतत करीत राहतो. मग ते आपणास असं कोणाचेच काही बळ चालत नाही. जेव्हा त्याला आपण आपलं केलं ना तर इतराला त्याला आपल्यापासून दूर करण्याचं बळ चालत नाही. हे अद्भुत भक्ती फक्त श्री गुरुचरणी असून द्या. माते सांगत होते. कोण? श्री गुरु दत्तात्रय. कोणाला? अनुसया माताला. काय हे जे तुम्हाला सांगितलं हे ज्ञान आपल्या आईला श्री गुरु दत्तात्रय सांगत होते का अशी भक्ती करा. तू देखील अशी भक्ती कर. कोणाचंच बळ चालणार नाही तुला दूर करण्याला. कारण मी जरी तुझ्या पोटी अवताराला आलो तरी तुला उपदेशाची गरज आहे, बोधाची गरज आहे. म्हणून हे का तुला उपदेश बोध करतो? हे जर तुला बोध उपदेश केला तर तुझा ऐकून साधू संत जन गण सगळे हे तुझा बोध उपदेश घेतील आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे जगाची सेवा करण्यामध्ये सहकार्य करतील. आतापर्यंत गुप्त गुज होते ते तुझ्यापर्यंत मी प्रगट केले. हे गुज गुप्त होतं. पाना प्रथा करता द्वारपाल युगामधलं सांगतो. ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण होते, बरोबर आहे का? आणि त्यांना ब्राह्मण त्रास देत होते. मग ज्याचे त्याचा स्वार्थ कसा आहे पहा. ज्ञानेश्वर महाराजाला जगाचं हित करायचं होतं, सर्वसामान्यापर्यंत ज्ञान पोहोचवायचं होतं आणि ब्राह्मणाला वाटत होतं याने जर हे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवलं तर ब्राह्मणाला कोणी विचारणार नाही, उदरनिर्वाहाचं साधन जाईल आणि मग आपल्या पिढी पूर्वजांचं अकल्याण होईल. म्हणून ज्ञानेश्वराला ते विरोध करीत होते. म्हणून त्यांनी जगापर्यंत कसं पोहोचवलं पहा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्ष शिकेला, गोरक्ष गैनी प्रति वळला, गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजविले. आणि ते हे ब्रह्मज्ञानाचं सार त्यांनी सर्वसामान्य आज तुम्ही आपण सगळे बसलेले आपल्याला सुद्धा
आपण लोकांना म्हणतो आम्हाला का अक्कल शिकवा, आम्हाला भगवंताची भक्ती कशी करायची माहिती, बरोबर आहे का? मग हे का त्यांची तळमळ होती? ते ब्राह्मण होते, त्यांनी म्हणायला पाहिजे होतं बरोबर आहे यायचं आपल्या पूर्वजाला चंद्र सूर्य आयुष्यपर्यंत पुरलं पाहिजे. मग त्यांनी शूद्राच्या हाती का दिलं? तर ते भगवंत अवतार होते आणि ही तळमळ भगवंताला देखील आहे आणि गुरुला देखील आहे. पण गुरु शिवाय भगवंत नाही आणि प्रेमाशिवाय भक्ती नाही. प्रगट केले याचे कारण असे आहे की जगाच्या उद्धारासाठी गुप्त ते उघड केले, उपयोगी आले ते या योगी संतांसाठी. हे देखील तुझ्यामुळे बहुतकाचे हित होईल माते. श्री गुरु दत्तात्रय सांगते आपल्या आईला अनुसयाला, माते हे तुझ्याजवळ का उघड केलं? तू सगळ्याला हे सांगशील आणि ते साधू संत आता लोकांना मार्गदर्शन करील म्हणून हे गुप्त गुरु हे तुझ्यापर्यंत मी पोहोचत आहे. फक्त अनुसय माते साधक साधतील गुरुसेवा त्यांना हा एक धनाचा जणू लाभ लागेल. याच्या धन येतं काही तुमच्यापर्यंत पोहोचायचं माझा काही फायदा आहे का? नाही. पण हे जर पोहोचवलं तर त्या भगवंताच्या भक्तीमध्ये अनेक भक्त होतील. त्या भक्ताला काय मिळेल? आपल्या जन्माचं मोक्ष साधन. म्हणजे आपण या मनुष्य जन्मात येऊन ते साधन तयार करून जन्मोजन्मी आपल्या कामात येईल. यांची तळमळ ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, चौका अनेक साधू संत होऊन गेले आणि त्यांची तळमळ हीच होती. त्या तळमळीनं आज आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. मग ही तळमळ आपण नको करायला? करायलाच पाहिजे. धनाचा जो लाभ मिळेल, श्रवण मननाने जी भक्तीची वाट मिळते, या भक्ती पंथाच्या वाटा फक्त ब्रह्मरंध्रातूनच मिळतात. ब्रह्मरंध्र माहिती आहे का? नुसतं शब्द ऐकला असं कोणी. आपल्या जीवनाच्या चार भाग काय म्हणतात? अवस्था. पहिली अवस्था आहे आपली सुषुप्ती अवस्था. सुषुप्ती अवस्था म्हणजे झोपेत जागं राहणं. तुम्हाला सगळ्याला स्वप्न पडत असत पण तुमचे मन भ्रमित आहे. कदाचित या घडल्या टायमाला थोडीफार भक्ती केली तर भगवंत स्वप्नात येतो. नाही तर भूत केत गल्ली गोळा पडीत जागा, कोणाचं वाटोळं केलं, कोणाचं चांगलं झालं, कोणातरी जेवायला गेलो, कोणाचं खाल्लं, असे स्वप्न पाडणार. बरोबर आहे? त्याला म्हणतात सुषुप्ती अवस्था. पहा दुसरी आहे ब्रह्मरंध्र अवस्था. ब्रह्मरंध्र अवस्थेमध्ये भगवंत आणि भगवंताच्या भक्ताची चर्चा. ब्रह्मरंध्र अवस्था म्हणजे असं वारुळ आहे. वारुळात मुंगी जाते, ती किती वेगाने गेली तुम्हाला दिसतं का? पण तुमच्या हरिपाठापासून घेऊन मिळते. देवाची द्वारी उभा क्षणभरी इतकी वेगाने जाते ती ब्रह्मदेवाजवळ आणि ती तिथून त्या ब्रह्मदेवाकडून हे ज्ञान प्राप्त करून क्षणार्धात डोळे मिटवले आणि उघडले तर ते ज्ञान प्राप्त करून आणते. तिला म्हणतात ब्रह्मरंध्र अवस्था. त्याच्यानंतर आहे तुरी अवस्था. तुरी अवस्था म्हणजे समाधीस्थ होणे, समाधीत बसणे आणि ते समाधीमधून ज्ञान प्राप्त करणे. चौथी अवस्था आहे नीलनयन. ती फार म्हणजे घेण्यासारखी आहे पण या अवस्थेमधून तिला शेवट जावं लागतं. ही अवस्था आहे नीलनयन म्हणजे गुरुच्या डोळ्याने शिष्याला बघता येतं. जर जे काही दिसल ते गुरुच्या डोळ्यानेच दिसतं, स्वतःच्या डोळ्याने काही दिसत नाही. त्याला म्हणतात नीलनयन अवस्था. या चार अवस्था आपल्या जीवनात येत राहतात. पण काहीला पहिलीच सापडत नाही तर बाकीच्याचं काय, काहीला दुसरी सापडती पण तिसरी करता येत नाही. तिसरी जर सापडली चौथ्या अवस्थेपर्यंत पोहोचत नाही. ज्याला चौथी सापडली त्याला गर्भ तयार होतो. म्हणून या सगळ्या गोष्टीचं कसं तंतोतंत पालन करावं लागतं तेव्हा कुठं चौथ्या अवस्थेत पोहोचवतं. म्हणून जो कोणी ह्या वाटाने भक्तीत येतो त्याने मन एक चित्त श्रवण व मनन करावे. सेवेने गुरुची कृपा होते. गुरुची कृपा झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. मग हे असं जर केलं तर गुरुची कृपा होते
व गुरु भेटीने मार्ग सापडतो. आपल्याला जो पाहिजे तो मार्ग सापडतो. पण गुरुच्या भेटीनं इथे ईश्वराची ओळख होते. कशी होते? गुरुमुळं भक्ती मिळते, गुरुचे देवाची भेट होते आणि आपल्याला पाहिजे ते सुख मनुष्य जन्माचं मिळतं, म्हणजे मोक्ष मिळतो. गुरु भेटीने मार्ग सापडतो. त्या मार्गाने गुरुच्या म्हणण्याप्रमाणे आपण ईश्वराचे चिंतन केले तर गुरु ज्या स्थितीला आहे त्या स्थितीला तो शिष्य जाऊन पोहोचतो. म्हणजे पहा, आता माझे गुरु त्यांची शक्ती सामर्थ्य आज त्यांच्यावर जोर जाऊन बसतो. कारण त्यांची स्थिती जर पाहिली तर मला स्वतःला लवकर कळत नव्हतं हे काय आहे. आज ते त्याला कळू लागलेलं आहे माझा शिष्य काय आहे. म्हणजे आपल्याला एवढं ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं. आणि हे ज्ञान जर प्राप्त करायचं आहे तर ते कशासाठी? तर मनुष्य देहाचं सार्थक झालं पाहिजे. त्याच्या पाठीमागं काय नाही, धन नाही, दौलत नाही, काय नाही. तुम्ही देवाजवळ भक्ती मागा, पण धन मागू नका. तो धन तुमच्या दिनातून मुक्त होईल. पण नंतर भोग भोगायला लागतील. भोग भोगीत असताना हे दुःखाचे पर्वत होत्या आणि त्या दुःखाच्या पर्वताला वेगणं फार कठीण होतं. म्हणून भगवंताला प्रेम द्या, प्रेमाची भक्ती द्या. भगवंत तुमच्या घरपोच येतो आणि तुम्हाला जे जे काही तुम्ही जे वाचाल ते पाहा. तिथे काही मागायला जायचं नाही. असं म्हणायचं नाही जुनं आहे हे पडीत घर आहे बाबा, घर कुठे ते दाखव मला, मग तुला करा म्हणते. पण तुम्हाला खाऊन नाही द्या. ऐक, ज्याला भेटतं त्याला येडं करतो आणि ज्याच्यात हातात पडतं त्याचे लेकरं बाळा मारते आणि जे खायला लागतं ते वाद घेतो. मग काय करते त्याला? मग काय, गुरु ज्या स्थितीला आहे त्या स्थितीला आपण सुद्धा जाऊ शकतो. आपली आत्मज्योत साक्षात्कार देते. आपली जी आत्मज्योत आहे, प्राणी जीव आहे, तो आपल्याला स्वतः साक्षात देत राहतो आपल्या जीवाची. मग कारण असे की भगवंताच्या सानिध्यात राहून भक्ती मनोभावे कराल तर मनुष्य जन्मात परमात्मा आपला करता येतो. आपण वाचा असल्याने आपले म्हणणे देवास सांगू शकतो. आपल्याला वाचा आहे, आपण बोलतो ना. जेव्हा माझ्या लेकराला गेलं एंट्रीला, जर तो त्याला सिलेक्ट केलं तर तुला करा म्हणून आपल्याला वाचा आहे ना. आपण काही बोलू शकतो. बरळ त्याने खायचा पावे ते मला येत नाही ना. माझ्या हरिपाठ नाही ना. मी हरिपाठाचं नाही ना, त्याच्यामुळे मला तुमच्या तोंडून ऐकलं तेच म्हणतो. म्हणून भगवंत आराधना ही फार मोठी भक्ती शक्ती आहे. या भक्ती शक्तीने भगवंत आपला करून चालणार नाही. जन्मजन्मीचे भक्तीचे नाते जोडावे. पण भगवंत भक्ती करावी हे बऱ्याच मनुष्यास माहीत नाही. भगवंताची भक्ती करायची पण माहीत नाही. त्याच्याजवळ काही मागू नका, त्याला सगळं कळतं. तुम्हाला काय लागलं? तुम्ही माझ्याकडे हात जोडायला आले का आले त्याला माहिती आहे. मग त्या भगवंताला जर एवढं माहिती आहे, मग त्याच्या शिष्याला, त्याच्या भक्ताला हे माहिती असायलाच पाहिजे. मग ते जर तिकडून ते म्हणले ना LED TV तेरे घर में, अरे बाबा चालू करा तो मालिका कौन सी तू देखता ना? हाँ बाबा, तो ये मेरी भी LED TV देख ले, ये ऐसे क्या म्हणते क्यों म्हणते. मग तुम्ही म्हणायचे अगोदर आम्ही सांगतो तुम्हाला. तुम्ही काय मागायला आले आम्हाला माहिती. तुम्ही गेलो कसं काय माहिती आहे का? मग आता काही माझ्याकडे असे लोक यायचे पहिले, ते करून शादेत यायचे. ते कशी शादेत यायचे माहिती आहे का? त्या बाईला संपत्तीने तिचा नवरा ब्यावा. ती म्हणल्या की त्या बाबाकडे गेलं का तिथे 5 खेड्या मालेगावला पोरं होत्या. त्याच्या आल्या त्याला काय येतं पाहतो मी त्याच्याकडे, मला येऊ दे. ते घरी बोलेल मी इथं आल्या तू माझ्याकडे काय पाहतो.
तू घरी पिऊन तू काय म्हणतो त्याला काय येतो मी त्याच्याकडे पाहतो काय पाहतो काय बाबा मी घरी म्हणलो ती तरी म्हणते मग ही टी बोलत आम्हाला काय माहिती तुम्ही काय म्हणले पण ही टी बोलायला लागल्यावर आम्ही कोणाचं ऐकत नाही राग नाही येतो पण त्याला समजून सांगायचं का गं बरोबर आहे तू दवाखान्यात होती तुला 2दा-3दा घरी आलं मग ते का म्हणून तुमचं दोघंच काय भाषण ते मला इथं माहिती मी फोन केला येड्यानं करू काही नाही झालं आज ती बोलायला लागत सावध वय जेव्हा खरं आहे एवढा पैसा गेला आणि तेव्हा तुमच्याकडे आला होता तू काय माझ्याकडे नव्हता का पण तुझं मन म्हणतो आता हा टाईम कोणता आहे हिला काय तिकडे न्यायचं का तिकडे काय दवाखाना आहे का बरोबर आहे लोक काय म्हणते काय घेऊन बसला बोवा बाजी खर्चायचं जीवर आलं त्याच्यामुळे माणूस वचलं बरोबर आहे भक्तीने नसते म्हणजे काय नसतं दर्शन बऱ्याच लोकाला भक्ती करावं कसं दर्शन नसतं ज्याकडून मार्गदर्शन घडावे तो मनुष्य आत्मा आनंदी होऊन भगवंत भक्ती मार्गाने सन्मार्गाने दाखवल्याने त्याला स्नेह आनंद होतो म्हणून त्या मार्गाची भक्ती भगवंतापर्यंत पोहोचवले पण बाह्य भक्तीचा स्वीकार करू नका ही जी तुम्हाला अंतर्यामी भक्ती दाखवली हिचा स्वीकार करा ना तुम्ही तुमच्याच घरी राहा तुमच्याच घरून तुम्ही तिथं त्याला सांगा तुम्हाला सांगा मी तुमच्यापर्यंत आज सुविधा आहे तसं पोचल तुम्हाला कुठलं दुःख होऊ देणार नाही पण तेव्हा तुमची भक्ती त्याच्यावर प्रेमाची भक्ती आहे का त्यावर परमेश्वर घेत नाही तुमची भक्ती अशी का नाही येत कारण तुमच्या मनामध्ये खोट आहे मळ आहे तुम्हाला स्वार्थ आहे तुम्ही दुसऱ्याचं नाही एखाद्या शेजाऱ्याच्या बाईला पोराला माणसाला इच्छोट असलं आणि तुम्हाला मी सांगितलं मी कुठे असू तुम्ही रस्त्याची माती उचला आणि फक्त माझं नाव घेऊन त्याच्या अंगावर फेका ती हसलं पाहिजे किंवा आपलं काय फेकायची माती आपल्याला माहिती नाही करायचं तुमच्या पोटात मध्ये स्वार्थ आहे की आणि मग दुसऱ्या बाईला सांगेल मला जर ना बाबांनी शिकेल पण ते काय झाडायचे त्याला काय माहिती फेकायची ती जाऊन सांगेल अगं तिला असं येतं ती म्हणती काही का होईल तिला चढवलं असं मग बसायला प्रॉब्लेम आहे की आणि आमची गुरु माऊली काय म्हणते दत्तात्रय माहिती का तुझं कोणी शत्रू असू दे ते तुझं कोणी शत्रू असू दे हे तुला माहिती आहे पण तो माझा भक्त आहे तू काय करशील नीट करण्याचं काम मी करीन तू नाही तर दुसरा उभा करीन पण त्याला नीट करीन मग बाबा काय म्हणते यार जिनको तुम अपने कहते वो अपने नहीं रहते अपने अपनों से भी दूर रहते ज्याला तुम्ही म्हणता ना आपले तेच काड्या करतो आणि ज्याची तळमळ आपल्यासाठी ते आपल्यापासून खूप दूर राहत्या म्हणून हे वाक्य असं सांगितलं तुम्हाला मी कुठे असू नसू शत्रू जरी तुमच्या समोर त्याला इंचाना टाक्या मारला तर तुम्ही त्याच्यावर माती फेका नका का बोला तुम्हाला वाटत ती शादी पण त्याचं इच्छू उतरलं ते तुम्हाला बरं झालं हो तो माती फेकली माझा इच्छू उतरला याने काय होईल तुमचं शत्रुत्व नाहीचं होईल हे बघू पहा या वतीनं आपली भाषा वेगळी आपली भाषा तीच आहे गुरु भगवंत असं नाही करेल कारण त्यांनी आपल्याला जन्माला घातलं ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्माने उत्पत्ती केली विष्णू परमात्माने आपल्याला सांभाळतो आहे आपण आज बोलतोय एकमेकांना आणि लई खोटेपणा आला लई चालवली महादेव आपल्याला उचलितो आणि तुम्ही त्याला म्हणतो भोळं येते भोळेपणातच माहिती होते आहे आणि जे चतुर आहे विष्णू परमात्मा चालू राहतं लोकांना काय खाऊन पोट भरू धंदे यायचे देवाच्या नावाखाली कुशल मागायचे तर हे आपणच म्हणतो आपलं मन आपल्याला पाहिजे मग आपल्याला काय पाहिजे म्हणून मार्गदर्शन देणाऱ्यापासून दूर राहा कोणतं हे असे मार्गदर्शन देणार मला माहिती होतं म्हणजे तेच खोलीचे काय द्यायचं तर अशापासून दूर राहा
तर भगवंत अंतर्भक्तीचा स्वीकार करतो आणि भगवंत भक्तापासून दूर राहत नाही. अंतरीचा भाव जाणे नारायण, सुलभ साधन भक्ती मार्ग जाणं. भगवंत इतका दयाळू आहे. तुमच्या अंतरी म्हणजे तुमच्या मनात तुम्ही बोला तो जाणं आहे. आणि आम्हाला काय माहीत नव्हतं, तुम्ही बोलेल त्याला माहिती, आम्हाला काय माहिती. त्या आम्हाला LED त्याची चालू करून दाखवतो, अरे असं म्हणले बरं का. मग आम्ही बोलतो याला कसं काय माहिती. ही त्याचीच काळ आहे, त्याची काळात तो निराळा. भक्तीविना योग साधने दुर्घट, रेती सिद्धी वाट शोधती गा. भाविकांची चिंता वाहे भगवंत, सुखे पावे ती पहिलं पार. तुम्ही जर अशी भक्ती केली तर भगवंत किती दूर असू द्या तुम्हाला सुखरूप पोहोचवतो तुमच्या ठिकाणापर्यंत. म्हणजे जे तुमच्या मनाच्या इच्छा आहे तिथपर्यंत, ठिकाणापर्यंत नाही, ते ठिकाण वेगळं. ते खाणाराचा पाळा असतो, ते घरात करता असतो करता, आणि ते खूप कमवून ठेवते. याला लूट त्याला लूट, याला लुवट त्याला लुवट. घरातले सगळे सुखी राहिले पाहिजे, कपडे लत्ते भाजी राहिले पाहिजे, खाणं पिणं चांगलं राहिलं पाहिजे. आणि लुटीत 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 ते एखाद्या टायमाला आजारी पडतं किंवा वयोवृद्ध होतं. मग ते सुना मानत्या इथंच खातं इथंच आलं तर निघत थोकतं. मग ती शेजारीची बाई म्हणते का गं काय लय दाखलं चालू होतं तुमच्या घरात. हा ते खातं भुकतच नसतं, मग ते कुत्रची ऐक. आणि ते लोळायला लागलं कोपऱ्यात, खाल्लं पिलं ते गाडवानं लोळून राहिलं ऐक. हे कारण काय आहे, यानं लोकाला फसवलं, गोळा केलं, खायचं राहिलं बाजूला, पण हे या खदड खतायलाच खाऊ घालायला लागले आणि ते नेलं. असे त्याच्या तोंडावर पदरते की त्या रडाच्या बरा होता, तसा होता, नासा होता. त्याला रडत रडत नेऊन म्हणतात नेऊन एकदा का जाळला. 7-8 दिवस असे भावबंदाच्या भाज्या भाकरी तुडू तुडू आता गालवर येतात ऐकलं. एकदा ते गेलं तर नवाखानमध्ये कुठे काय म्हणून त्याला म्हणतात जनपलं बरं म्हणतील हाय हाय मी जातात याच्या राहतील कार्य काय. म्हणजे कार्य जर राहत नसेल आपल्याशिवाय तर लबाड धंदे करू नका, कष्ट करा, भगवंत आळा आणि त्या भगवंताच्या अनुषंगाने कुटुंबाचं पालन पोषण करा. त्याला जे असतं बरकत असतं. एक क्षण भंगूर येते सुख, ते नको आपल्याला. शेती वाटपाची विश्वदेवी भाविकाची चिंता वाय भगवंत सुखे भावे ती पहिलं पार. सांगे म्हणे येते भावाची याप्रमाणे ओळखावी गुण गुरुमुखे. गुरुच्या तोंडून जे काय आपण ऐकलं याचं थोडं फार करून आचरण करा. हे आचरण जर केलं तर आपला फायदा काय होतोय नक्की पुढच्या कार्यक्रमाला धर्मविधीला सांगा म्हणा. हो, पण आचरण करून दाखवा. काय लय आवड नाही ते काही नाही, फक्त शेजारणीला पाहिजे तो काही शाळेत काही एवढं आवड. येते भक्ती भावाची याप्रमाणे असतो नसता. गुरुमुखातून आपण केलेली भक्ती पूर्णपणे गुरुमुखातून ऐकावी. ती ऐका, ती ऐकली ते डोळ्यात निर्रूप दिसायला लागतं. कोणाचं? देवाचं. कोणत्या? आपण केलेली भक्ती पूर्णपणे गुरुमुखातून ऐकण्यास मिळते. गैनीनाथ गुज सांगेल निवृत्तीला. गैनीनाथ भगवान विष्णू परमात्माचा अवतार गैनीनाथ. ते आपल्या शिष्याला सांगत्या निवृत्तीनाथाला काय म्हणत्या? गैनीनाथ गुज सांगे निवृत्तीला पावे ते डोळा निजूर. मायेला सामोरे न जाता स्वस्वरूप निरंजनी असावे. हे तर आधुनिक काळापासून चालत आलेली आहे. ही जी भक्ती आहे ही परंपरा रथाकृता द्वारपाल आणि कलियुगामध्ये सुद्धा चालत आलेली आहे. गैनीनाथाने दिलेली भक्ती फक्त गुरु वचनाप्रमाणे गुरु करतो तो गोचर. गोचर करताची या जाणून दृष्टी दिसे निरंजन. गुरु
गोचर करतो, म्हणजे काय करतो, बोध करतो, उपदेश करतो. आणि मग त्याच्या मनामध्ये हे ठसलं तर त्याची दृष्टी कशी निरंजनाला पोहोचते. निरंजन काय आहे ते गोरक्षाला विचारा, श्री गुरु दत्तात्रेयाला विचारा. म्हणून माझ्यासारखे एडपट काय म्हणत्या, अरे निरंजन. तर हे नाथाच्या भक्तीमधलं मंत्र आहे. तो श्री गुरु दत्तात्रेयाने गोरक्षाच्या स्वाधीन केलेला मंत्र आहे. ज्या गोष्टीचे ज्ञान मनुष्य जीवाला होते ते फक्त गुरुचरणातून निघालेल्या ज्ञानगंगेपर्यंत, ज्ञानगंगा आपल्या मस्तकावर धारण करण्याची शक्ती फक्त गुरुचरणात असते. या ज्ञानाच्या गोष्टी आपल्याला जवळ असतात, पण गुरुबोध उपदेश शिकल्याशिवाय मिळत नाही. हे अचानक आणावं लागतं, शिकावं लागतं. आणि त्याचं जर आपण समजा अवलोकन करायचं ठरलं की आपल्या आचरणात असायला पाहिजे. पहा, नाथपंथाची भक्ती आणि नाथपंथाचं ध्येय साबरी विद्या त्यांच्याजवळ होते, ते अवतारी होते. आणि मला असं एखादा नाथपंथी दाखवून द्या काय की त्याच्याकडे साबरी विद्या आहे. साबरी विद्या म्हणजे काय, पोरखे नाही का? साबरी विद्या म्हणजे काय, तुमच्या घरची काय नोकरी नाही का? साबरी विद्या ही मच्छिंद्रनाथाने प्राप्त केली. कधी? जेव्हा ते तामिळ नावाच्या कोळ्याच्या घरून निसटले आणि बद्री केदारनाथाला 12 वर्षे तपाला बसले. त्या ठिकाणी तप केल्यानंतर महादेवाने सांगितले, जा भ्रमण कर. आणि भ्रमण करीत असता जे जे तुला आठवल ते तू मिळव, हस्तगत कर. आणि ते भ्रमण करीत नाही आलं बद्री केदारपासून. ते कुठं आलं? सप्तश्रृंगीला. आणि त्याच्या मनात आलं आपण साबरी विद्येचं कवित्व करू, विद्या जगापर्यंत पोहोचू, कारण चंद्र सूर्य असेपर्यंत ही विद्याचा लाभ घेतील लोक. ठीक आहे. मग सप्तश्रृंगीला 7 दिवस त्यांनी पारायण केलं. हे काय तुमचे पारायण आहे, दुपारा पंग, संध्याकाळी पंग, सकाळी पंग, शाबुदाना, दुपारा भाकरी, संध्याकाळी दूध फराळ. ते नाही, 7 दिवस त्यांनी सप्तपारायण केले. मग ती सप्तश्रृंगी प्रसन्न झाली आणि तिने सांगितलं, वत्सा तुझं हे पारायण मला पावलं, तू काय मागत आहे माग. त्याला काही नाही मागे, मला साबरी विद्याचं कवित्व करायचं आहे आणि त्यासाठी तुझा आशीर्वाद पाहिजे. ती म्हणलं, साबरी विद्या कुठे आहे, तुला माहिती का? म्हणजे मला माहीत नाही, म्हणूनच तुला मी हे पुढं घातलं, पारायण केलं. मग तिनं मच्छिंद्राला संग घेतलं आणि मार्तंड पर्वतात गेली. मार्तंड पर्वत सगळ्यांनी ऐकलं तसं. वणी कुठं आहे हे सगळ्याला माहिती. मार्तंडे त्र्यंबकेश्वर तिथं घेऊन गेली आणि मच्छिंद्राला सांगितलं, हा काच गोपिका नंदी हा दृश्य आहे, गुप्त आहे, याला दृश्य कर. त्याला माझे सगळं काही तुम्हालाच करायचं आहे, मी करू शकतो, पण मला अहंकार गर्व येईल, मग तुम्हीच करा. मग तो उघडा केला. त्या नंदीला तिने सांगितलं, हे महादेवाच्या भक्ता, याला साबरी विद्याचं कथन करायचं आहे, कवित्व करायचं आहे. मग नागवृक्ष वल्ली दृश्य कर. मग ते नागवल्ली दृश्य झाली. तिथं 33 कोटी देव त्या झाडावर, काय जे असेल 52 बीर येतात, मसवा नरसिंह म्हणजे हे सगळे मोठमोठे लेखाय होतं, जालूगार होतं, त्या झाडावर दृश्य केले आणि सांगितलं, हे शतकुंड आहे इथं, या शतकुंडामध्ये उकळतं पाणी, उकळतं. याची एक येल तोडायची, त्या उकळत्या पाण्यात टाकायची. उकळत्या पाण्यामध्ये ती येल जर हिरवी गार राहिली, त्या कुंडाचं स्नान करायचं आणि आदित्य नावाचा मंत्र जप करायचा. तुला मूर्छना येऊन पडेल, बेशुद्ध होशील. जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा एक मंत्र प्राप्त होईल. त्यांनी 6 महिने ही पूजा केली. 6 महिन्याची साबरी विद्या प्राप्त केली. यायला मडीला गेले, माईला गेले, साबरी विद्येची पुस्तकं आणले, पालखी पाहिल्या. म्हणजे आता खरी साबरी विद्या ज्यांच्याकडे का त्यांच्याकडे.
ती विद्या त्याला प्राप्त होती ज्याने ग्रंथ साबरी विद्येचे त्याला ते कसे भक्त लागा त्याचे. मग त्यांनी काय केलं, एवढी साबरी विद्या याच्या बापाला बी पाठ नाही होणार. मग त्यांनी अशी पूजा तप करायला लावलं की भगवंता मला काहीच नको, साबरी विद्येचं स्मरण शक्ती दे. आणि ज्याला ती स्मरण शक्ती प्राप्त झाली त्याच्याजवळ पुरी विद्या गेली. आणि आम्ही असे बंबा बोम आणि ते म्हणत्या बम बम बोले कमाएंगे गुरु तो खाएंगे चले. ती साबरी विद्या. साबरी विद्या कोणा लोणी कोणा दम द्यायचा नाही, कोणा दम दिला तर ऐकू पण नका. ज्याच्याकडे साबरी विद्या आहे तो कोणाला दम देत नाही. तो तुमचं बोलणं गाणं म्हणणं सगळं ऐकून घे, तुमच्या मनाची तळमळ ऐकून घे आणि त्या ठिकाणी प्रदान करेल. पण ज्याच्याकडे नाही त्याला लय राहिली, तो तुमच्यावर धावूनच चिमटा घे. हे नाही काय घ्या, मार नाही काय घ्या. जर तुझ्याजवळ काहीच नाही तर मारी तो पण. म्हणून हे भक्ती मार्ग करीत असताना, हे ज्ञान प्राप्त करीत असताना आपण फक्त काय करायचं आहे, गुरुच्या अनुषंगाने देवाची भक्ती कशी करता येईल या गोष्टी बाकीच्या कशा आहे, ज्या बोलल्या जात्या म्हणल्या जात्या याच्याकडे लक्ष करू नका. आणि याच्याकडे लक्ष करणे इतकं आपल्याजवळ काही नाही. मग आपल्याजवळ काय पाहिजे, सर्वप्रथम काय पाहिजे, आई वडिलाचा आशीर्वाद. आई दयेचा सागर आहे. जर आई वडिलांची सेवा केली तर भगवंताची भक्ती करायला लई सोपा मार्ग होतो. पण आपण आपल्या आईला ओढी दाराच्या बाहेर हिडे तर पडणं उन्हा हिडे बसती विचार तोंडी लागती, तुला काही वाटत का अशी भक्ती, मग भगवंत काय करेल. म्हणून आई दयेचा सागर आहे. पण आई दयेचा सागरच आहे असे कोणास समजले. आई दयेचा सागर आहे पण असं कोणाला समजलं कलियुगात. समजलं असेल त्याने उभं राहून सांगा मला की आई आम्हाला दयेचा सागर समजली, काय शक्ती आहे, काय दया आहे. आई वडिलापासून काय सुरू झालं, काय असं बरं कोणाला समजलं. हा तर ज्यांना आई जरी समजली तरी सुद्धा कलियुगात तो मनुष्य जीवाचा मोक्ष मिळेल. आई जर समजली तरी त्याला मोक्षाचा मार्ग मिळेल. आई आहे, ही माझी आई आहे, मला दुसरं काही नको, ही माझी आई आहे, तरी मोक्ष मिळेल. एवढी ताकद आई शब्दात आहे. मोक्ष मिळेल. पण आपण जन्मास घालणारे आपले आई वडील सर्वप्रथम आपले गुरु आहे. जन्माला घातले हेच आपले गुरु आहे. आई वडील आहे व समजून घ्या. आई वडिलापासून आपले संस्कार तयार होते. संस्कार दिले, बोध उपदेश केला तो म्हणजे आपण जीवन धार्मिक बनवण्याचा आकार मिळाला. आपण देवाला हात जोडतो ना, आई वडीलच नसते काय हात जोडले असते आपण. मग आई वडिलांमुळं आपण बोध उपदेश भगवंत भक्ती या गोष्टी ज्ञान प्राप्त होतो. आणि मग धार्मिक आर्थिक सामाजिक त्याचबरोबर भौतिक व ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी अनेक प्रमाण गुरु आपण शोधत असतो. ती जर नसते, तोच नसता तर आपण काय, तिने जर संस्कार नसते घातले तर आपल्याला काय ज्ञान होतं. आपल्यापेक्षा राक्षस बरे असे आपण. पण आपल्याला संस्कार आई वडिलाचे म्हणून कमीत कमी आपण वडील धाऱ्याच्या देवाच्या भगवंताच्या कुठेही गेलं तर हात जोडतो. नका कडव करते की ना, आज छातीला हात लावून कळतो मी आहे, तू गावलं नको, तुला काय उपयोग लागला असेल तर मी पुढच्या हातात सांगण्याने आणतो आहे ना. पण शोधत असतो तो फक्त आई वडिलाच्या संस्काराने. पण हे सर्व प्राप्त होण्यासाठी आई वडिलांचे संस्कार आशीर्वाद असणे गरजेचे आहे. त्यांनी झालं नाही तर काय लावलं. आई वडिलांची सेवा हीच ईश्वराची सेवा. अशी सेवा करण्याचे ध्येय
आपल्या अंगी असावे तेव्हाच आई वडिलाचे खरे प्रेम करते. आई आपल्याला कधी वाईट म्हणून त्या काट्याचे काय नादी लागलो ते काय जानवर आहे का ते काटते. त्याचे आई वडील कसे आईची म्हणणारी आई नसते. आई जगाची माय असते. आणि ती गुरु माऊलीमध्ये बघा, ज्ञानेश्वरामध्ये बघा, म्हणून लोक त्यांना माऊली म्हणते. माऊली दत्त माऊली, ज्ञानेश्वर माऊली हे दोनच माऊली आहे. आणि त्या माऊलीचं याला बुक्का बिक्का लावून पाटाचा खांदा घेऊन जानबा तुकाराम जानबा तुकाराम माझा नाही म्हण जानबा तुकाराम बडकीचं काय काम जानबा तुकाराम बडकीचं काय काम ऐकले. आणि हे मागणी म्हणते तर बिस्किटचे पुढे आईचे पिच्ची भरून आणले. मग खायला गेला होता तर जेवायला गेलो. मी दिंडीत गेलो मला नेते गेलो हे काय काम असेल खोटं आहे म्हणते कोणाला काही. मग समजू लागते की आई दयेचा सागर कसा असतो. तो संदेश या ठिकाणी तुम्हाला सर्वांना भक्त मंडळी आणि शिष्य मंडळी यांना द्यायचा आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर सांगतो. ते म्हणलं बस झाली कर बंद तर ठेवून देतो. माझं काय माझा जो कोट आहे तो संपेल. पण तुम्ही म्हणत असाल तर म्हणायचं सांगायचं का शिष्य वर्गात सांगू इच्छितो तो आई वडील काय आहे. आई वडील काय आहे मी काय काही तर जाणूकच नाही. आई काय बाप काय तू ध्यानावर आहे का तो माझ्यासाठी काय केलं हा. आणि तो तुम्ही तुमची मजा केली ना आमचं काय आहे आम्ही काय आहे तुम्ही कोण आहे. मी तर आई नाही म्हणत तुला बळत लटकती मला आहे की नाही. म्हणून जाणूक नसते पूर्णपणे जाणून घ्या. परत मनुष्य जन्म आहे किंवा नाही. परत जन्म आहे का आपल्याला माहिती आहे का. काही कोणा चॅलेंज आहे का मी परत जन्माला मनुष्य होईल. तर वेळ परत येत नाही. तेव्हा चुकले असेल तर आई वडिला शरण जा. जर तुमच्याकडून या चुका झाल्या असेल आतापर्यंत तर तुम्ही शरण जा आई वडिलाला. आणि आपली म्हणजे आपण जे चुका केली ती माफी मागा. खरे तर संदेश मनपूर्वक श्रवण करा, मनन करा, चिंतन करा. आई वडिलांनी जन्म दिल्यापासून आतापर्यंत एकदा तरी प्रसंग नीट आठवा. मगच कळेल की आई वडील दयेचे सागर आहे की नाही. कोणी जाणले का जाणलं कोणी आई वडील आपले दयेचा सागर आहे. इतकं दया आहे प्रेम आहे. तिला आपल्या मुलाला काटा जरी तो असला तर तिला जणू काय असं वाटतं पूर्ण माझ्या शरीराला वेदना होत आहे. आईचा महिमा सांगतो आई एक कुटुंब सागर आहे. असा हिमालय पर्वत सोबती अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आई भक्ती. आईची भक्ती कशी आहे अंधारातून प्रकाशाकडे नेते. म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्त करून देते, संस्कार घालती, कसं वागावं कसं बोलावं काय करावा. आहे तिचे गुण गान नाही अमर कहाणी आहे. तिचं गुण नाही का ती अमर कहाणी आहे. ज्या आईने जन्म घातला तिला पाठीले येऊन असे दिलं. तिनं आपल्याला जन्माला घातलं एका बची मराणारी तिच्या आईला ती काय पाहत तिलाच बोलत ती टोचून मारले उभे झालं असे मी माझ्यासाठी नेहमी असंच केलं. पण आता मला वाटत नाही आई नसती मला. यमसदनी आसुरासाठी कृष्ण जन्माला ती देवकी महाराणी. त्या जनतेला त्रास देणारे आसुर त्याला मारण्यासाठी कोण कृष्ण जन्माला कोणाच्या पोटी देवकीच्या पोटी. मग ती आई काय साधी होती का. भाग्यवानाच्या पोटी जन्मता रत्नाच्या खाली ती आई सीता आईल्या आमसाया घरोघरी किती ती हीच माऊली
शब्दाच्या पलीकडे जाते. रत्नाच्या खाली जन्माला येत्या त्या आईच्या पोटी. नुसती एकच रत्नाची खाण आली पाहिजे नाही आहे, पण प्रत्येकाला कळलं पाहिजे आई वडील काय आहे. कारण तिच्यामुळं आपण जग पाहिलं. मागं आत्ता बोललो मी काय बोललो की बाबा आई वडील संस्कार देव जाणून घेण्यासाठी आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागते आणि तो गुरु आहे. असे जर गुरु जर जन्माला घालीत असेल ती आई तर तिची महानता काय. जाती शब्द कमी कसं सांगू गंगा भागीरथी असं असतं नातं आईचं. किती झेप घेते म्हणून सांगू खरे प्रेम आई वडिलाचे. म्हणूनच आई वडिलाची सेवा हीच खरी सेवा, गुरु सेवा सद्गुरूची. आई वडिलाची सेवा जर केली, गुरु सद्गुरूची सेवा केली इतकं पुण्य आहे. आणि उगाच त्या गुरुच्या आपण त्यांना पाय महिन्यात घेऊन त्याच्या पाया पडवतो. आई वडिलाचं तेच काम आहे, पाय पुढे करीत. अरे पहिलं सर्वप्रथम आई वडिलांची सेवा करा, तिचे पाया पडा, तिचं दर्शन घ्या. तिच्या या संस्कारानेच आपण जगामध्ये आलेलो आहोत. मग सद्गुरू ईश्वराची सेवा खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी आई वडिलांचा आशीर्वाद असायला लागतो. त्यांची सेवा समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आई वडिलांचा आशीर्वाद लागतो. तो फक्त आई देऊ शकते, म्हणून आशीर्वाद आईचा लागतो. मुला किती काय काय घ्यायची, हात लागतात ते सोनं आशा राशी. समजून घे त्याची कृती, बोल एकदा तरी आई पाशी. एकदा तरी आई म्हण. ते भक्ती मार्ग भगवंत हे सगळं सोनं नाणं काय धन दौलत तुझ्या चरणशील होतं ते फक्त आईच्या कृपेमुळं, आईच्या आशीर्वादामुळं. अरे मुला कल्पतरू तुझ्या अन्नात मागाल ते मिळेल. नको विसरू भगवंत येथे आला तो जाणार ठरेल. असे ठरले असते उद्धार कुळाचा बनमान संत तुझ्यात गुण दिले. हेच बोलले देवापाशी. सतत तुमची तळमळ करते. माझा मुलगा असा साधू संत होऊ दे, मोठा पुढारी होऊ दे, बॅरिस्टर होऊ दे, क्लास 1 अधिकारी होऊ दे, अशी आईची तळमळ असते. आणि ते आईला म्हणतं भांडे घासायला राहशील का. मी लोकांना सांगत नाही नोकरी नाही, तू रामनोकरी येऊन देऊ. लोक माझ्याकडे स्टँडर्ड येते. ते गाढवाचे घोड्याचे बैलाचे अशी ते साहेब होईल राहते. ते मागताची नसते. त्यांच्यासमोर आई नोकरी. मग हे संस्कार का, याच्याकरता आई वडिलांचे संस्कार ज्यांनी घेतले त्याचे आई वडील कसे असो, विद्रूप असो, कुरूप असो, पांढरे कपडे असो, गबळे गोबळे असो, पण त्याला त्याचं प्रेम असतो. ते खरे आई वडील असते आणि तो खरा मुलगा असतो. हेच बोलले देवाची संगती अशी हवी, सुगंध जावा घरा घरा पाहिजे. अशी संतती ते जगाला ती आई तळमळती, जिला त्रास दिला ती असे मुलं दे त्यांचा सुगंध, त्यांची भक्तीचा सुगंध प्रत्येकाच्या घराघराशी गेला पाहिजे. गोकुळ करावं त्याची उपमा देवाची. असे प्रेम आई मध्ये तुम्ही जन्म घेतला. उद्धाराची अशी आई आली भूतालाची. कशी आई आली भूतालाची. अनुदया बोले शब्दाच्या पलीकडे अथांग गुण किती भरले. आनंदमय जगात रामायण आठवले. सारे वैभव आईमुळे नेत्र दाटून आले. ज्याने आई वडिलांवर प्रेम केलं त्याचा हृदय भरून येत राहतो. ते प्रत्येकावर दया करीत राहतो. आणि त्याला कळाली आई, त्याने जर दुसऱ्याला सांगितलं तर त्याला सुद्धा कळणं गरजेचं असतं. आणि आई वडील हे जर पाठीशी दैवत असलं, त्यांचे संस्कार असलं तर तो काही सुद्धा बनू शकतो. नेत्र दाटून आले अशा पवित्र कुशीत जन्म घेतला. तिला पाठवले यम सदनी.
आसुरासाठी कृष्ण जन्माला ती देवकी महाराणी असे मोठमोठाले जन्माला आले या मूर्ती लोकात. त्याने आईवडिलाची सेवा केली. देव म्हणला आई न पोर का तिन्ही लोक देवाचा अधिकारी म्हणजे तिन्ही जगाचा जो देव आहे त्याला सुद्धा आई मिळाली नाही म्हणून तो दुःखी होता. आणि आपल्याला आई मिळाली कामाला लावली किचन हॉटेलवर जे त्याचा धर्म आहे. महाराणी भाग्यवंताच्या पोटी जन्मता रत्नाच्या खाणी सीता आहे अनुसया बरोबरीची दिदी हीच मागुली शब्दाच्या पलीकडे जाती शब्द कमी कसं सांगू गंगा भागीरथी अशा आईच्या पूजेत जन्म घेणाऱ्याला मानवालाच आईचं प्रेम काय असते त्यालाच कळते. ती माय आपल्यासाठी ज्ञान प्राप्त होण्यासाठी लहानपणी जर संस्कार घालते जेव्हा संस्कार शिकवते तेव्हापासून चांगले बोलणे वागवणे या संस्काराने ज्ञान प्राप्त होते. मग मानव धार्मिक परमार्थ धार्मिक सामाजिक आर्थिक आविष्कारी प्रकाराचे ज्ञान प्राप्त करतात. सगळं त्यांच्यामुळे आपल्याला हे ज्ञान प्राप्त होते. त्यातून आपण घ्यावायचे ज्ञान म्हणजे धार्मिक असते आणि आपल्या देहाची सोडणूक करून घेणे. शक्यतो आई वडिलांची सेवा करा. आई वडील व गुरु मानावे खरे तर जन्मदाते हेच आपले पहिले गुरु आहे. ज्यांचे आई वडील आहे ना तेच आपले खरे गुरु असतात. मग दुसरे गुरु सद्गुरु देव ब्राह्मण ज्ञान उपोषण देणारे गुरु पण खरे तर ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणारे तर गुरु आणि सद्गुरु याशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. आई वडिलांचे संस्कार मिळाले तर गुरु सद्गुरु मिळतात आणि भगवंताची भक्ती करण्याचं ज्ञान प्राप्त करून देतात. पण त्यांच्या कृपेशिवाय बी गुरु भेटत नाही. त्यांची कृपा झाली तरच गुरु सद्गुरु भेटतात आणि त्यांची कृपा झाली तर भगवंत भेटतो. मोक्षाचा मार्ग मोकळा होतो. म्हणून गुरु सद्गुरु करावे तर मनुष्य जन्मास आल्याचे सार्थक होते. पण आई वडील खरे तर दिले पाहिले तर पहिलेच असतात गुरु हे पण सर्वांना कळत नाही. पण मला असे विचार मनात आले की विश्वाची निर्मिती ब्रह्मा विष्णू महेश करतात तर स्त्रीलिंगी देखील उत्पत्तीसाठी फार मोठी दुआ ठरते. त्यात ती आपली आई वडील यांचा सिंहाचा वाटा असेल तर आई काय जगाची उत्पत्ती आहे हे जग सामान्यपासून विद्वान पंडितापर्यंत असंच म्हणतात. जगाची उत्पत्ती कोणापासून झाली? ब्रह्मदेव. ब्रह्मदेव काय स्त्रीलिंगी मृत्यूलोकामध्ये आईच आपलं जन्मदाती आहे. आपली उत्पत्ती आईपासून होते. मग आपण ब्रह्मदेवा इतकं का नाही मानते आईला? पण ही ज्याची त्याची विचाराची देवाणघेवाण पर्यंत आई जमिनी नसून दयेचा सागर आहे हे तर सर्वांना कळत नाही. म्हणून आम्ही सतत विचित्र चित्र नेहमी बघतो तेव्हा आज मला नेहमी शंका निर्माण होतात. आणि पात्रात आम्हाला धंदे कोण कसं वागतो, कोण काय म्हणतो, कोणाच्या आईवर किती प्रेम आहे, कोणाच्या बापावर किती प्रेम आहे. कारण आईच्या हातात काय नाही, बापाच्या हातात धंदवलं ते. मग त्याला चांगलं बसवायचं पालकावर, हातपाय दाबायचे, खाय प्यायला द्यायचं. आईला म्हणलं तुला कळत नाही का, दादा बसले पालकावर, आण वाढून आण, नरम नरम गरम गरम दे. कशासाठी? धनलवसाठी नाही. मग आईवडिलांची सारखी समान सेवा झाली. हे मृत लोकात 6 शास्त्र व 18 पुराण 4 वेदाचा अभ्यास व ज्ञान करून देणारे विद्वान पंडित ज्ञानी मिळून देणारे संत साधू असून सुद्धा आई वडील काय आहे हे तर आपले जन्म देणारे दाता गुरु म्हणालो तरी सुद्धा काय फरक पडणार नाही. ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यालाच आपण गुरु सद्गुरू म्हणलो तरी काही फरक पडणार नाही. सर्वप्रथम त्यांच्याकडून आपण हे घेतलेलं आहे. मी विचित्र लोकांना व विचित्र समाज घटकांना बघतो. मी गावोगावी फिरत असतो. मला आज धंदा आहे. आज्याच्या घरी उद्या त्याच्या गावाला, उद्या त्याच्या घरी त्याच्या गावाला. तिकडे काय जातं ते काही जेवायला जातो बघ. पण मला लोक जेव घालते. बाबा आले पाची बाबा नगारा
आणि हे मड बाजरीची भाकर मेथीची भाजी नाही तर पिठलं मागं लोकाला असा बोश येतं हे दरिद्र ते खात नाही लोकाला ऐकवते कोण काय खाते हे लक्ष नाही वयोवृद्ध म्हातारे लोकांना भेटी देऊन विचारपूस करीत असतो ते ऐकून मला दुःख होते व त्याबरोबर वृद्ध आपल्याचे फार कौतुक गुणगान करत असतात. त्याला भेटतो मी काही चाय जिन्याखाली काही जबाब घराच्या वाट्यात जातो त्यांच्याकडे बसतो विचारतो काय चाललं बाबा काय चाललं आई ते काय नाही लय मजेत यानं म्हाताऱ्याला विचारलं मला कसं काय माझ्या लोकांसारखा एवढ्या गावात लोक नाही हा असा हिरो आहे माझा भगवंता माझ्या लोकांसारखं सगळ्याला लोक दे पहा त्याचं दुःख आणि ते पुढे गायच्या गवून मला खरं आहे का मला पटलं म्हणत तुमचं काय सांगू म्हणे बाबा जे ते बरं आहे म्हणे मी केलं ना म्हणे मला भोग आले पण आता मी तुमच्याजवळ बोल राहिलो माझ्या लेवकाच्या कानावर नका जाऊ राहिले थोडे दिवस केले आवडते जाती माहिती श्राप देईन म्हणतो मला नाही बाबा नाही बाबा ती जगाची हा असे हे डोळ्याने बघणे व कानाने ऐकणे अंतर बघून दुःख वाटतं डोळ्यानं पाहिजे ऐके गवते टाके कानानं बी ऐकायचं मग त्याला दुःख वाटतं फार विचार मनात येतात व मग माझ्या आईवडिलांची आठवण होते ही आठवण अशी की देवाने माझ्या आईवडिलांची जास्त काळ सेवा मला द्यायला पाहिजे नाही मिळाली मला माझं तेवढं भाग्य होतं मी जी सेवा केली माझ्या आईवडिलांची मला माझ्या अंगाला निघालं सांगता येत नाही म्हणून मी लोकांच्या आईवडिलांची सेवा बघत असतो माझं काय काम नाही कोणाच्या घरी जाऊन विचारपूस करायची पण त्या भगवंताने माझे आईवडील जास्त काळजी करून त्यांचा विचारपूस केल्यानंतर खूप दुःख होते मग आई वडिलांची सेवा करण्याचे माझे भाग्य थोडेच होते का माझे भाग्य उरले नसेल हे दुःख मनात घर करते वयोवृद्धाची ही दुःख सेवा करून मला फार दुःख होते भेटण्याचा आनंद भेटून त्यांच्या संगे बोलून झाल्यावर दुःख जास्त पण आनंद थोडा होतो जगात काय चाललं कलियुगात काय चाललं जसं मनात मन फक्त विचार येतात की 4 युगापासून अशीच रीत चालत आली असेल का त्रता द्वारपाल कली 4 युगामध्ये अशीच रीत चालत आली का मग तो भगवंत जागी आहे का दुःख देतो तर त्याचा एक अर्थ मिळाला ज्याने त्याने आपलं कर्म केलेलं आहे त्याचे भोग भोगात लागतात प्रत्येक माणूस कर्म करतो मग ते जाणून घेण्यासाठी कर्म चांगलं की वाईट त्याचं वर्म जाणून घेतलं ते जर जाणलं तर जगात दुःख आहे तो परमार्थ करावा लागतो तेव्हा गुरु करावा लागतो पण आपण सर्वजण जन्मास आलो तेव्हाच आपले गुरु आई वडील झाले अशी जन्मदात्याची आई वडिलांची गुरु समजून सेवा करा म्हणजे आपल्या मोक्षाचा मार्ग मोकळा होईल बोला पुंडलिका सीताकांत नरंजय राम पार्वती पते हर मारुति महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय नवनाथ महाराज की जय अवधूत निरंजन